बरीचशी मुलं अशा एखाद्या मुलीच्या जाणीवपूर्वक प्रेमात पडतात किंवा तिला प्रेमात पाडतात की जी आई वडिलांना एकुलती एक आहे. लग्नाच्या वयाची झाली की तिला घेऊन वेगवेगळ्या समारंभाला घेऊन जातात, म्हणजे लग्नाला घेऊन जातील, डोहाळ जेवणाला घेऊन जातील आणि लोकांना दाखवायला सुरुवात करतात की आता ही मुलगी माझी लग्नाला योग्य झालेली आहे. मला असं वाटतं की मुलगी म्हणजे काही असा एखादी वस्तू आहे का ज्याचं त्याचं प्रदर्शन तिने करावं. म्हणजे आम्ही जो फॉर्म भरून घेतो लग्न जमण्यासाठी अपेक्षांचा वगैरे, त्याच्यामध्ये मुलगा निर्व्यसनी असावा अशी अपेक्षा मुलीचे पालक लिहितात. पण आता अशी परिस्थिती निर्माण होते का काय की मुलगी पण निर्व्यसनी पाहिजे. 32 आणि 33व्या वर्षी 3 घटस्फोट झालेली कपल बघितली, ज्या वयामध्ये पहिलं लग्न काही लोकांचं होत नाही. पण ते जेवणासाठी लोक येतात का लग्नाचे संस्कार बघायला येतात का आशीर्वाद द्यायला येतात. वारेमाप खर्च करायचा आणि मग कर्जबाजारी होतात. पण तरी सुद्धा 60 रुपये 80 रुपयाची 100 रुपयाची पत्रिका छापणारी लोक सुद्धा बघतो आपण. दुसऱ्या दिवशी कचऱ्याच असते. व्हिडिओ कॉलपासून सुरुवात होते दिवसाची. तू काय घरात करते स्वयंपाक किंवा काय रेसिपी बनवते पासून सगळ्यावरती नियंत्रण आईचं तिथं बसून असतं. तो मुलगा जर त्या मुलीचं ऐकत नसेल तर त्याला आई टिप्स देऊन पाठवते की त्याला आपलंसं कसं करायचं, त्याला आपल्या कक्षेत कसं ठेवायचं, त्याला आपल्या मुठीत कसं ठेवायचं. तर लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज ह्यामध्ये डिवोर्सचं प्रमाण कशामध्ये जास्त आहे? अरेंज मॅरेजमध्ये प्रमाण थोडं जास्त आहे. एखादा मुलगा किंवा मुलगी सजेस्ट करायला लोक घाबरतात की चांगलं झालं तर आपलं कोणी कौतुक करणार नाही, पण वाईट झालं तर यांच्यामुळे झालं म्हणणार. त्यामुळे माणूस पुढाकार घेऊन लग्न जमवायच्या भानगडीत पडतच नाही. हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी प्रीती. अनसीन मराठीच्या पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या आपल्या पॉडकास्टचा विषय जरा सेन्सिटिव्ह आहे. सेन्सिटिव्ह म्हणण्याचं कारण म्हणजे लग्न. आज आपण टीव्ही चालू केला की लग्नाशी संबंधित अनेक बातम्या आपल्याला ऐकायला मिळतात. त्यामुळं लग्न करावं की नको हा प्रश्न आज प्रत्येकाला पडतोय. तसंच लग्नाविषयीची भीती पालकांच्या मनात निर्माण झाली आहे. पण मला असं वाटतंय लग्न ही संस्था म्हणजे लग्न ही प्रथा भीतीदायक नाहीये. तर लग्नाशी संबंधित जो व्यक्ती आहे तो कसा असेल, आयुष्यभराचा जोडीदार निवडताना तो जोडीदार कसा असेल ही भीती लग्न या संस्थेला कुंकवत बनवत चालली आहे. आपण म्हणतोय काळानुसार जग बदलत चाललंय, पण खरंच तसं आहे का? आजही हुंड्यासाठी पैशांसाठी मुलींचा छळ केला जातोय. अनेक घटस्फोट होत आहेत. तर 2 तासाच्या भेटीत आयुष्यभराचा जोडीदार निवडणं ह्या सगळ्या गोष्टी दिसतायत तितक्या सोप्या आहेत का? आणि याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अक्षदा विवाह पुनर्विवाह संस्थेचे संचालक डॉक्टर राजेंद्र भवाळकर सर. सर, सर्वात आधी अनसीन मराठीच्या पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार सर, गेली 1980 पासून ही संस्था चालवत आहेत. त्यांनी 18,000पेक्षा जास्त लग्न जुळवली आहेत. त्यामुळे या विषयाचे गाढे अभ्यासक आपण त्यांना म्हणू शकतो. सर, फक्त ही संस्था चालवत नाहीत तर ते स्वतः अभिनेते, निर्माते, लेखक आहेत. अशा विविध कलागुणांनी भरलेलं व्यक्तिमत्व आहे सरांचं. तर सर, सर्वात आधी विवाह संस्था चालू करायची आयडिया कसं काय आली आणि आतापर्यंतचा अनुभव कसा होता? खरं सांगायचं तर माझे आजोबा जे आता हयात नाही आहेत त्यांनी ही संस्था 1945 साली स्थापन केली आहे. म्हणजे 1945 पासून हे काम आमच्या पिढीमध्ये चालू आहे. मधल्या काही कालावधीमध्ये तो विषय थोडासा मागे पडला आणि आजोबांनी सांगितले की आता हे सगळे ॲक्टिव्हिटी मी बंद करतोय आणि तुला इथलं काही जमेल करता येईल असं अजिबात शक्यता वाटत नाही. प्रचंड डोक्याला मनस्ताप देणारा हा व्यवसाय किंवा उपक्रम आहे, तू काही या फंदात पडू नकोस. पण जेव्हा असं सांगितलं जातं तेव्हा अशी गोष्ट चॅलेंज म्हणून स्वीकारायची मानसिकता माझी असल्यामुळे मी त्याला चालना दिली. आणि आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे 1980 पासून आता 2025 पर्यंत एवढ्या मोठ्या कालावधीमध्ये जवळपास कालच एक लग्न माझ्या संपन्न झालं माझ्या ऑफिसमध्ये. ते 18,250 झालं. आणि याच्यामध्ये विविध विभाग आहेत. त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचे विवाह आहेत किंवा लव्ह मॅरेजेस आहेत. लव्ह मॅरेजेस ही आजकाल प्रथा बऱ्यापैकी वाढली आहे. चांगली का योग्य त्याच्यावर आपण बोलणारच आहोत. पण पूर्वीच्या काळात लव्ह मॅरेज होत होती का नव्हती तर प्रमाण कमी होतं. लव्ह व्हायचं पण मॅरेज झाल्यानंतर. आणि लव्ह मॅनेज करणं आणि लव्ह मॅरेज करणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. अलीकडची मुलं कोणाच्याबद्दल आक्षेप तुम्हाला घ्यायचा नाहीये, पण शाळा कॉलेजमध्ये पासूनच त्यांच्या मनामध्ये एकमेकांबद्दलचं आकर्षण निर्माण होत असतं. आणि त्याला थोड्याफार प्रमाणामध्ये जे अलीकडच्या काळातले चित्रपट आहेत किंवा सिरियल्स आहेत, सोशल मीडिया आहेत, त्याच्या सगळ्याचे परिणाम झाल्यामुळे मुलांना कमी वयामध्येच थोडंसं शारीरिक आकर्षण निर्माण झाल्यामुळे 12व्या-13व्या वर्षीपासूनच मुलं मुली प्रेमात पडायला लागतात. आणि ती किंवा तो हा माझी प्रॉपर्टी आहे किंवा पॉझिटिव्हनेस वाढतो. मग त्या मुलीकडे दुसऱ्या कोणी तिरक्याने नुसतं बघायचा अवकाश आहे तरी त्यांच्या अंगातलं रक्त उसळतं आणि भांडखोरपणा जो असतो तो वाढतो. या सगळ्या गोष्टी दिसतात आपल्याला.
अर्थात असं नाही की लव्ह मॅरेज म्हणजे सगळीच वाईट मॅरेजेस असतात नाही. किंवा ती करूच नाहीत, असं अजिबात नाही. लव्ह मॅरेज पण नक्की करावं, पण थोडंसं पारखून आपला जोडीदार निवडणं ही गोष्ट गरजेची आहे. सुरुवातीला तुमच्या इंट्रोमध्ये तुम्ही म्हणलात की 1-2 तासाच्या गाठीभेटीनंतर लग्नाचा जोडीदार आपण निवडायचं काम. तर अलीकडच्या काळामध्ये खरोखर सांगायचं तर कांदा पोहे हा कार्यक्रम जवळपास म्हणजे आउटडेटेड झाला म्हणायला हरकत नाही. पालकांना आपला मुलगा किंवा मुलगी कोणाशी लग्न करणार याचा काही अंदाज नसतो. ही मुलं एकमेकांना डेटिंगच्या ॲपवर भेटतात किंवा कुठल्या तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून भेटतात आणि मग बरिस्ता CCDच्या वेगवेगळ्या जॉईंट्सना भेटतात, बोलतात आणि त्यांची तिथे चर्चा आणि मनं जुळायला सुरुवात होते. फक्त मनं जुळणं ही गोष्ट जी आहे ना, ही ज्याला थोडक्यात असं म्हणायचं मनापेक्षा सुद्धा शारीरिक आकर्षण किंवा बाह्य आकर्षण जे म्हणतं ना, ते स्त्री आणि पुरुष किंवा मुलगा मुली दोघांच्या मध्ये जास्त प्रमाण त्याचं वाढलं आहे. एखादा मुलगा हिरोसारखा दिसतोय, छान कपडे घालून फिरतोय आणि तो आपला भावी जोडीदार असावा असं वाटतंय. असं वाटणं साहजिक जरी असलं तरी चुकीचं आहे अशासाठी की तो त्याचं जे काही सौंदर्य आहे किंवा देखणेपण आहे हे व्यवहारात किंवा व्यवसायात किंवा उच्च कुटुंबामध्ये पुरेसं ठरत नाही. तर तो काय कमवतो, त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, त्याचं संस्कार चांगले झाले आहेत का, तो आपल्याला फसवणार तर नाही ना, किंवा आत्ता विषय जो नेमका आलाय तो म्हणजे हुंड्यासारखा. तर त्याच्या व्यतिरिक्त हुंडा हा विषय वेगळा आहे. तर त्या हुंडाबंदी कायदा होऊन अनेक वर्ष झाली तर तो छुप्या पद्धतीने दिला घेतला जातोच. किंवा दुसरा विषय त्याच्यातला असा असतो की हुंडा म्हणून काही घ्यायचं नाही किंवा आकारायचं नाही, स्वीकारायचं नाही, मी या गोष्टीला विरोध करतो म्हणायचं आणि लग्न करून त्या पालकांच्या गोटात शिरायचं, नातेवाईकांच्या गोटात शिरायचं आणि मग हळूहळू एक डिमांड सुरू करायच्या. बरीचशी मुलं अशा एखाद्या मुलीच्या जाणीवपूर्वक प्रेमात पडतात किंवा तिला प्रेमात पाडतात की जी आईवडिलांना एकुलती एक आहे. त्यांना त्यांची सावरजंग मिळकत प्रॉपर्टी भरपूर आहे. ह्या मुलाचं कर्तृत्व असेल नसेल पण ते तो उसणं दाखवतो, त्या मुलीला प्रेमात पाडतो आणि मग नंतर त्या सगळ्या स्थावरजंग प्रॉपर्टीकडे डोळा ठेवून त्या मुलीचं आयुष्य धोक्यात येतं आणि पालक पण जवळपास निराधार झाल्यासारखे होतात. एकुलती एक मुलगी आपण तरी काय वर नेणार आहोत अशी भावना त्यांच्या मनात सहजपणे ती रुजवता येते आणि मग त्याचा एनकॅशमेंट म्हणता येईल, त्या रिलेशनचे एनकॅशमेंट केले जाते. दुसरा भाग त्याच्यामध्ये असा आहे की जेव्हा आपण एखाद्या संस्थेकडे, जशी आमची लग्न जमवण्याची संस्था आहे त्या संस्थेकडे नाव नोंदणी करतो किंवा वेगवेगळे आजकाल साईट आहेत, वेबसाईट मोठमोठ्या, ज्यांची नावं मी घेत नाही, पण त्या माध्यमातून पण लग्न जमताना दिसतात. पण त्याच्यावर दिलेली माहिती खरी खोटी पडताळून कोणी बघतं का? तर कोणी बघत नाही. पूर्वी मध्यस्थ नावाचा एक भाग जो होता की तो मुलाला किंवा मुलीला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करायचा. दोन परिवार ते त्यांच्या जवळच्या ओळखीतला तो माणूस असायचा आणि तो सांगायचा की या घरामध्ये अशी एक मुलगी आहे, मला तरी तुमच्या मुलासाठी चांगली वाटते. त्यांचा तो व्यवसाय होता नव्हता हा भाग वेगळा. आता ते संस्था निघाल्या, त्यावेळेस ती माणसं असायची की लग्न जुळवायला. त्याहीपेक्षा गप्पत सांगतो की अजून सुद्धा काही ठिकाणी अशी प्रथा आहे की मुलगी वयाची लग्नाच्या वयाची झाली की तिला घेऊन वेगवेगळ्या समारंभाला घेऊन जातात. म्हणजे लग्नाला घेऊन जातील, डोळा जेवणाला घेऊन जातील, वास्तुशांतीला घेऊन जातील आणि लोकांना दाखवायला सुरुवात करतात की आता ही मुलगी माझी लग्नाला योग्य झालेली आहे. पण हे चुकीचं का बरोबर यापेक्षा सुद्धा मला असं वाटतं की मुलगी म्हणजे काही असा एखादी वस्तू आहे का ज्याचं त्याचं प्रदर्शन तिने करावं, सांगावं, दाखवावं, चुकीची गोष्ट आहे. पूर्वी तिला सुईमध्ये दोरा होता येतो का, किंवा चालून दाखव, गाऊन दाखव, किंवा मग कुठल्या तरी पशु पक्ष्यांची चित्र काढलेली भिंतीवरती दाखवायची की हे माझ्या मुलीने केले वगैरे वगैरे. पण ह्या सगळ्या गोष्टी आता आउटडेटेड झाल्यात. आता सगळं पुढे आले, एका ठिकाणी येऊन थांबले म्हणजे आर्थिक निकषाशी येऊन थांबले. एकीकडे सौंदर्य हा भाग पण आहे. आता कुठल्याही मुलाला असं वाटतं की आपली बायको खूप छान सुंदर मॉड असावी, ती घराबाहेर पडल्यानंतर मॉड दिसावी, घरात आल्यानंतर काकूबाई असायला पाहिजे. हे दोन गोष्टी एकत्र अपेक्षा त्याची असते पण ते साध्य होत नाही. आणि खूप जास्त सुंदर मुलगी आहे समजा, आपली बायको सुंदर आहे, तर तो ज्या कामाला जातोय त्या कामापेक्षा त्याचं निम्म्यापेक्षा जास्त लक्ष आपल्या घराकडे आणि बायकोकडे असतं तिथं बसून. की आपली बायको सुंदर आहे, तिला कोणी कटवलं तर, पटवलं तर, फसवलं तर, आणि कोणी तिच्याकडे वेगळ्या नजरेने बघितलं तर, असे सगळे शंका कुशंका मनात येत राहतात आणि मग त्याचा परिणाम त्या कुटुंबावरती कुठेतरी होतो. आपला नवरा संशय असं मनात आलं की संसार उद्ध्वस्त व्हायला सुरुवात होते.
आणि आता प्रत्येक अलीकडच्या मोबाईलमध्ये स्त्री पुरुषांमध्ये, महिला मुलांमध्ये, आई वडिलांमध्ये, सगळ्यांमध्ये त्याला पासवर्डच असतो बघा. नुसता मोबाईल पडला आणि कोणी बघते असं नसतंच. कारण प्रत्येकाचं एक वेगळं जग त्या मोबाईलच्या आतमध्ये दडलेलं आहे आणि ते काय आहे त्याचा अंदाज नसतो कोणाला. आणि मग जेव्हा असं कळतं की काहीतरी गडबड आहे तेव्हा उशीर झालेला असतो. आता एक नुसताच चित्रपट मी पाहिला गुलकंद नावाचा. त्या गुलकंद पिक्चरमध्ये एक्स पार्टनर जो होता किंवा पूर्वी त्यांनी प्रपोज केलेला तो अचानक आयुष्यामध्ये येतो आणि मग खळबळ सगळी होते, असं सगळं दाखवलंय. पण ती वस्तुस्थिती अशासाठी मला वाटली, त्या पिक्चरचं मी प्रमोशन नाही करते, पण त्यांना घेण्यासारखा जो भाग आहे तो असा आहे की आपल्या पूर्व आयुष्यामध्ये जी कोणी व्यक्ती येऊन गेली आहे, तिने आपलं ज्याचं प्रेम होतं, अफेअर होतं, ही गोष्ट लग्नाआधी काही काळाने नसेल तुमचं लग्न जमलं झालं तरी डिस्क्लोज करणं, सांगणं, शेअर करणं लग्नाआधी ही गोष्ट गरजेची असते. कधी कधी असं झालेलं आहे की एखाद्या हनीमूनला गेलाय कपल आणि त्यांच्या पहिल्या रात्रीच्या सुहाग रात्रीच्या वेळेलाच बायको नवऱ्याला का नवरा बायकोला सांगतो की माझं लग्न हे तुझ्याशी झालंय, ते फक्त माझ्या आईवडिलांच्या आग्रहास्तव झाले, मला काही लग्न मान्य नव्हतं, माझं वेगळ्याच व्यक्तीवरती प्रेम आहे, असं त्यावेळेला सांगितल्यानंतर केवढा मोठा स्फोट होतो. मग त्यामध्ये संसार तर उद्ध्वस्त होतोच आणि मग त्याची परिणती घटस्फोटाकडे येते. आता तुम्ही जसं म्हटलात की लग्नाच्या पहिल्या दिवशी सांगतात की अफेअर होतं, हे होते, पण लग्न जुळवताना किंवा ती प्रोसेस चालू असताना जरी सांगितलं तरी सुद्धा तिथं लग्न तुटायचा धोका असतोच किंवा समोरचा कसा समजून घेईल आपल्या हातात नाही. हा, हे जरी खरं असलं तरी सुद्धा स्वच्छ किंवा पारदर्शी असणं ही गोष्ट केव्हाही गरजेची असते. जी गोष्ट मला असे अनुभव आलेत सर की म्हणजे मी बघितलेत की सुरुवातीला ठीक आहे म्हणतात जे झालं ते पास्ट हे ते, पण नंतर कुठेतरी तो मुद्दा बाहेर यायला लागतो, त्याच्यावरून टोमणे म्हणा किंवा भांडणं व्हायला लागतात. नाही, त्याचं कारण असं की आपल्याला जो मिळाला जो पार्टनर आहे तो किंवा ती, यापेक्षा माझा एक्स पार्टनर चांगला होता का बरा होता का अशी तुलना मनात सुरू होते ना, तिथे हा प्रश्न अडचणीचा येतो. ती तुलना नाही करता आली पाहिजे खरं सांगायचं तर. जेव्हा आपण लग्नासारखी गोष्ट असेल किंवा कधी कधी रिमॅरेज हा विषय पण आहे, त्यावेळेला पहिल्या विवाह संदर्भातल्या किंवा पहिल्या अफेअर संदर्भातल्या ज्या ज्या गोष्टी आहेत ती पार्टी पूर्णपणे कोरी करायला पाहिजे. एक फळं असतो, त्या फळ्यावरती एखादे शिक्षक शिक्षिका काहीतरी शिकवायला येतात वर्गामध्ये, त्या आधीच्या शिक्षकांनी फळ्यावरती जे काही लिहिलं आहे त्या बोर्डवर लिहिलेलं आहे ते येऊन तो आधी डस्टरने स्वच्छ पुसतो आणि मग श्री लिहून सुरुवात करतो, दुसरा विषय सुरू करतो. तसं प्रत्येकाने आयुष्यात आपापल्या करायला पाहिजे, म्हणजे हा प्रश्नच येणार नाही. बरोबर का नाही? आता दुसरा विषय असा आहे की निकष लग्न जमवताना काय असायला पाहिजे, नक्की काय बघावं त्या जोडीदारामध्ये, कशासाठी लग्न करायचं आहे. आता लग्न करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असा प्रश्न मनात येतो बऱ्याच मुलींचा येतो, मुलांचा येतो की लग्न कशाला करायला पाहिजे. तर लग्न करण्याची मूळ कारणं जी आहेत, जी आपली पूर्वापार चालत आलेली कारणं, ती म्हणजे अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं म्हटलं तर शारीरिक नातं किंवा शारीरिक संबंध निर्माण होण्यासाठी कायदेशीररित्या मिळालेली परवानगी म्हणजे लग्न. बरोबर आहे? ते कसं करायचं असेल तर लग्न करणं हाच एकमेव उपाय आहे. दुसरा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्यक्तीला मनामध्ये आई व्हावं असं वाटतं, बाबा व्हावं असं वाटतं, त्यासाठी तुमचा परिवार किंवा तुमचा वंश वाढावा असं वाटत असतं. आपण स्वतःसाठी जगण्याचं प्रमाण कमी असतं, आपल्याला कोणासाठी तरी जगायला आवडतं. आता कोणासाठी तरी जगायचं म्हटलं तर पती पत्नीसाठी जगता येते, ठीक आहे, पण त्याच्यानंतर काय? त्याच्यानंतर येणारी गोष्ट अपत्यप्राप्ती किंवा इशू एखादा होणं, एखादा दोन काय असेल ते, त्यासाठी परत काय गरजेची गोष्ट आहे, तुम्ही कायदेशीररित्या पती पत्नी असायला हवं. आपल्याकडे काही असे कुमारी माता झालेल्या मुलींचा स्वीकार आपल्या समाजामध्ये कोणी करतं का? पाश्चात्य संस्कृतीमध्ये होत आहे त्या गोष्टी. आपल्याकडे तशी अजून सुदैवाने परिस्थिती निर्माण झाली नाही आहे आणि होऊ नये अशी मी अपेक्षा बाळगतो. कारण मातृत्व ही गोष्ट अशी बहाल केलेली असायला पाहिजे खरं सांगायचं तर कोणतरी कोणाला तरी आनंदाने, पण ती लादलेली किंवा इच्छा नसताना झालेली अशी कुठेच व्हायला नाही पाहिजे. मग तशी झाली तर त्याचे परिणाम परत समाजावरती होत आहेत आणि त्या व्यक्तीकडे पाहण्याचा जो काही अँगल आहे तो पूर्ण बदलून जातो. आणि ह्याच्यात दुर्दैवाने पुरुष मंडळी जी आहेत ती मात्र सगळं करून सवरून नामानिराळी राहतात आणि स्त्री किंवा महिलेवरती मात्र हे सगळे आरोप प्रत्यारोप होतात आणि तिचं आयुष्य उद्ध्वस्त होऊन जातं. तसं होणार नाही यासाठी लग्न करणं हीच एक गोष्ट महत्त्वाची आहे. आता लग्न कोणाशी करावं हा विषय आपण आत्ताच बोलतोच आहोत. त्याच्यामधला एक भाग असा आहे की त्याची आर्थिक स्थिती कशी आहे, त्याचं क्वालिफिकेशन काय आहे, त्याचे संस्कार काय आहेत, त्याला काही व्यसनं आहेत का, असली तर ती व्यसनाधीनत आहे का ऑकेजनली काहीतरी गोष्टी करणार आहेत, हे जाणून घेणं गरजेचं आहे.
पण तसं होत नाही बऱ्याच वेळेला. एक या निमित्ताने एक अतिशय आगळा वेगळा आणि प्रत्यक्ष अनुभवलेला एक प्रसंग मला शेअर करावा असं वाटतं. एक पुण्यातल्या अतिशय उच्चभ्रू समाजात राहणारे एक कुटुंब, त्यांचा एकुलता एक मुलगा, दुसरी एक मुलगी की जिचे पण आईवडील आर्थिकदृष्ट्या संपन्न आहेत, गर्भ श्रीमंत आहेत, समाजामध्ये खूप चांगलं स्थान त्यांचं आहे. त्या मुलीचं वय 26, त्या मुलाचं वय 29. तो मुलगा M.Tech झालेला, मुलगी B.Tech झालेली. तिचं पॅकेज 22 लाखाचं, त्याचं पॅकेज 36 लाखाचं. आज कुठली गाडी बाहेर घेऊन जाऊ, कुठल्या ड्रायव्हरला बरोबर नेऊ, एवढी त्यांची आर्थिक स्थिती, बंगला सगळं संपन्न एकदम. एकाच जातीतले होते. त्या मुलाची उंची 5'9", या मुलीची 5'3". दिसायला गोरी गुमटी, तो हिरोसारखा दिसणारा, सगळं छान जमून आलं. आता आमच्या ऑफिसमध्ये सगळी चर्चा रंगत गेली आणि मी जवळपास आता फक्त मुहूर्त काढायचा का काय इथपर्यंत सगळी चर्चा येऊन थांबली. आणि मी त्या मुलाबद्दल ॲडिशनल माहिती म्हणून सांगितलं की हा मुलगा एवढं सगळं 3 पिढ्या बसून खातील असं यांच्याकडे ऐश्वर्य आहे, पण या मुलाला कसलंही व्यसन नाही. सिगरेट, बिडी, काडी, दारू, काही कशाची त्याला सवयच नाही अजिबात. कधी त्यांनी या गोष्टी शिवलेल्या पण नाहीत. हे मी त्याचं एक क्वालिफिकेशन म्हणून जाणीवपूर्वक सांगितलं. तर ती मुलगी म्हणली, काका मला तुमच्याशी बोलायचं. म्हटलं बोल. तेव्हा इथं नाही बोलायचं. शेजारच्या केबिनमध्ये जाऊन आम्ही एकमेकांशी बोललो. ती म्हणली, काका आमच्या घरचं एवढं सगळं ऐश्वर्य आहे, त्यांच्याकडचं एवढं सगळं आहे, पण ह्या मुलाला जर आठवड्या 15 दिवसांना एखादी बिअर किंवा 2 पेग विस्की प्यायची सवय नसेल तर असल्या शांबळून बावळट मुलाशी मला लग्न करायचं नाही. आणि नवरा मुलगा किंवा होणारा प्रियकर किंवा होणारा पती कुठल्याही व्यसनाच्या आधारे गेलेला नाही आहे, या कारणास्तव त्या मुलीने त्याला नकार दिला. हे कुठं चाललं आहे बघा आपण आता. आणि याचं कारण परत काय आहे, नवीन संस्कृती वगैरे आहे ठीक आहे, पण पालकांचं आपल्या मुलामुलींकडे किती लक्ष आहे, त्यांच्यावर वचक आहे का, त्यांना संस्कार केले आहेत का. पालकच जर घरामध्ये या गोष्टी राजरोसपणे करत असतील तर मुलं त्यांच्याकडे शिकणार तरी काय. मग असे परिणाम त्याचे होऊ शकतात. म्हणजे आम्ही जो फॉर्म भरून घेतो लग्न जमण्यासाठी अपेक्षांचा वगैरे, त्याच्यामध्ये मुलगा निर्व्यसनी असावा अशी अपेक्षा मुलीचे पालक लिहितात. पण आता अशी परिस्थिती निर्माण होते का काय की मुलगी पण निर्व्यसनी पाहिजे. खूप अनयुज्युअल गोष्ट, वाईट गोष्ट आहे. आपण ती अशी टेक इट इझी सारखी घेण्यासारखी नाही आहे. त्याच्यावर खरं विचार करायला पाहिजे सगळ्यांनी असं मला वाटतं. आणि मग त्याच्यातनं बऱ्याच गोष्टी ज्या नाही घडायला पाहिजे त्या घडतात. आता IT इंडस्ट्रीबद्दल बोलायचं झालं तर त्यामध्ये मी इंडस्ट्रीचं नाव कुठल्या घेत नाही आहे, पण त्याच्यामधला अंदाज घेतला तर त्यांच्या कामकाजाच्या सगळ्या वेळा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. कोणाची कंपनी फॉरेनमधली आहे, त्यांना रात्री 12ला लॉग इन करायचं आणि पहाटे 4 दुपारी 4 वाजेपर्यंत काम करायचं, 4 नंतर झोपायचं. मुलगीची वेळ अजून वेगळी, ती कुठल्या वेगळ्या देशातल्या व्यक्तीसाठी काम करत असेल, कंपनीसाठी काम करत असेल, तर त्या झोपण्याच्या, बोलण्याच्या, भेटण्याच्या वेळाच निरनिराळ्या. त्यांना एकत्र वेळ घालवायला वेळ फक्त शनिवारी याशिवाय काही शिल्लकच राहत नाही. त्यात त्यांनी घरगुती काही कामं करायची, काही पेंडिंग आहे ती करायची, का आराम करायचा, का विश्रांती घ्यायची, का बाहेर फिरायला जायचं, सगळेच प्रश्न आहेत. घरामध्ये व्हाईट बोर्डवरती सूचना दिलेल्या मुली बघितल्यात मी की अमुक ठिकाणी अमुक वस्तू फ्रीजमध्ये ठेवलेली, ती अमुक वाजता गरम करून खा, इथपर्यंत सूचना द्यायची वेळ. ते बोलायला वेळच नाही. मग बोलणं संपलं तर त्यांचं एकत्र येणं शक्य आहे का, त्यांचं शारीरिक नातं किंवा सेक्स हा होणार आहे का. तो जर झालाच नाही तर त्यातनं होणारी धुसफूस जी आहे, त्यातनं होणारा जो रागलोभ आहे, त्यातनं होणारे फ्रस्ट्रेशन आहे, त्याला जबाबदार परत कोण. म्हणजे यू आर रनिंग आफ्टर मनी. प्रत्येकाच्या ध्यानी मनी फक्त मनीच आहे, ओके नाही. आता तुम्ही हे बोललात त्याच्यावरूनच मला असं वाटतं की मग ह्या गोष्टींमुळे एक्स्ट्रा मॅरेज अफेअर जे आपण म्हणतो हो ती होतं, वाढीच लागतातच ना. आता काय होतंय की आपल्या घरामध्ये आपण कमी वेळ आणि आपल्या कंपनीमध्ये किंवा ऑफिसमध्ये जास्त वेळ. ऑफिसवरून घरी यायला लागणारा तास 1.5 तासाचा वेळ, कॅबमध्ये यायचं असलं तरी ते जाताना, या सगळ्या दरम्यान माणूस एक्झॉस्ट होऊन जातो. आणि खूप एक्झॉस्ट झाल्यानंतर त्याला या सगळ्या गोष्टी करण्याची मानसिक तयारी असेल पण शारीरिक नसेल किंवा इच्छा नसेल किंवा एनर्जी, ऊर्जा राहिली नाही, तो किंवा ती या गोष्टींपासून लांब राहते. ती लांब राहते तेव्हा त्या माणसाला किंवा त्या मुलीला असं वाटायला लागतं की ह्या सगळ्या गोष्टी ह्याला किंवा तिला दुसरीकडे कुठेतरी मिळत असाव्यात म्हणून ती मला नकार देते. मग संशय निर्माण होतो. मग ऑलरेडी संशय घेतो तर मग आता करायला काय हरकत आहे म्हणून माणूस दुसरीकडे वळतो. आणि मग ते जेव्हा डिस्क्लोज होतं तेव्हा लग्न तुटतं, घटस्फोटाकडे जातं. त्यामुळे घटस्फोटाचं जे प्रमाण जे आहे ते दुर्दैवाने ह्या सगळ्या कारणामुळे वाढत चाललं आहे. आणि तिथे जे मॅरेज काउन्सिलर असतात, समुपदेशक म्हणून नेमलेले असतात, त्यांचा मूळ जो उद्देश आहे तो लग्न संस्था टिकावी, घटस्फोटाचं प्रमाण कमी करता येईल का, आहे ते प्रश्न पॅचअप करून मिटवता येतील का,
हे सगळं तिथं केलं जातं. पण तिथं जाऊन काही करण्याच्या आधी मध्ये बराच काळ गेलेला असतो. त्यामुळे माझं आवर्जून सगळ्यांना सांगणं आहे की आपल्या परिषदेतला जो कोणी एखादा वेल नोन काउन्सिलर असेल, समुपदेशक असेल, त्याच्याकडे आपले काही छोटे नाजूक प्रश्न असतील ते जाऊन डिस्कस करायला जायला पाहिजे. तडकाफडकी मनाने काहीतरी निर्णय घेण्याच्या आधी जे काही पॅचअप करण्याच्या शक्यता आहेत त्या आजमावून बघायला पाहिजे. म्हणजे समज गैरसमज टाळता येऊ शकतात. आणि टाळता आले तर लग्न संस्था वाचेल, घटस्फोट कमी होतील. आता समजा एखाद्या आपण 3-4 वर्षानंतर हा प्रसंग आला, तर दरम्यान त्यांना एखादं मूल झालं असेल, तर मुलाचा काय दोष? त्या मुलाला आपली आई पण हवी असते, बाबा पण हवे असतात. पण दोघांपैकी एकाकडे कोणाकडे तरी कस्टडी जाते, कोर्टामार्फत त्याचा ताबा मिळतो आणि मग सिंगल पेरेंट ही एक नवीन कन्सेप्ट समाजामध्ये येते. मग एकट्या मुलाला एकट्या स्त्रीनी किंवा पुरुषांनी वाढवणं ही गोष्ट त्या मुलावर अन्यायकारक आहे. मग पिढी चांगली घडेल का परत? आई आणि बाबा दोघं जर त्याला असतील तर होणारे संस्कार आणि आई किंवा फक्त बाबाच आहेत तर होणारे संस्कार याच्यामध्ये फरक पडणार. त्याचा पण विचार करायला पाहिजे. पण नाही होत फारसा विचार. त्याचं कारण काय की परत आत्मकेंद्री किंवा सेल्फिश किंवा स्वार्थी व्हायला लागली माणसं जास्त. पूर्वी तशी नव्हती, परोपकारी होती. अजून एक सांगण्यासारखा विषय असा आहे की आईवडिलांचा सहभाग त्या लग्न झाल्यानंतर त्या विवाहित कपलवरती किती आहे याच्यावर पण काही गोष्टी अवलंबून असतात. पण जर लग्नामध्ये एकमेकांना फ्रीडम पाहिजे, स्पेस पाहिजे, हो पाहिजे हे तर नक्की आहे. बरोबर ना. पण ह्याचा कुठेतरी गैरवापर होतो असं वाटत नाही? हा, स्पेस पाहिजे म्हणजे नक्की काय पाहिजे? ह्या मुद्द्यावरून सुद्धा घटस्फोट होतात, होता भांडणं होतातच. ती स्पेस हा विषय ना तो 2-3 वेगळ्या कारणाशी संबंधित आहे. फ्रीडम पाहिजे म्हणजे मला माझे मित्रमैत्रिणी आहेत, मला त्यांच्यावर एन्जॉय करायचा हा एक भाग असतो. एन्जॉयमेंटची कन्सेप्ट कुठेच सीमित ठेवायची हे ठरवायला पाहिजे, ते ठरलं जात नाही. दुसरं म्हणजे स्त्रियांना किंवा मुलींना स्वतःचे मोठे पॅकेजेस असल्यामुळे त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आणि मी तुझ्यावर काही अवलंबून नाही, माझं मी करून एकटी राहू शकते, मला तुझी काही गरज नाही, असा एक फील आतमध्ये डेव्हलप झालेला दिसतो काही ठिकाणी. आणि दुसरा एक असा आहे की ज्या मुलीची आर्थिक क्षमता पालकांची खूप चांगली आहे. पूर्वी आईवडील काय सांगायचे की जिथे तुला दिलंय त्या ठिकाणी तुला राहायचं आहे आणि तिथेच नांदायचं आहे. अलीकडचे पालक मुलींना असं समजून सांगतात की जर त्या घरात आम्ही तुला राडाखोडात वाढवलेलं आहे, तिथे तुझ्या मनाविरुद्ध काय घडलं तर सरळ बॅग भरून घरी आहे, आम्ही तुला पोसायला आयुष्यभर समजून घ्यायला तयार आहोत. असं आईवडिलांनी सांगितलं तर संसार टिकायचा कसा? नाही. त्यामुळे ती एक मानसिकता होती की इथं नाही पटत आहे, आपण आपल्याकडे मी जाऊन राहू शकते, काही फरक पडत नाही मला, हे नकोय असं. हा, नक्कीच व्हायला पाहिजे. आणि पूर्वी कसं घटस्फोट ही गोष्ट एक स्टिग्मा किंवा अशा रीतीने बघितलं जायचं की हे चांगली गोष्ट नाही, असं नाही व्हायला पाहिजे होतं, किंवा तिच्यावर किंवा त्याच्यावरती ते एक लांछनास्पद वाटायचं. तसं आजकाल ही कॅज्युअल घेतात लोक. ट्रेंड झाल्यासारखं. 32 आणि 33व्या वर्षी 3 घटस्फोट झालेली कपल बघितली. ज्या वयामध्ये पहिलं लग्न काही लोकांचं होत नाही त्या वयामध्ये 3 घटस्फोट होत आहेत. आणि एक दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की काही मुली, मी आक्षेप कोणाच्या मुलींबद्दलच बोलतोय असं वाटेल तुम्हाला, पण तसं नाही, काही मुली ठरवून एखाद्या आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या मुलाची लग्न करतात. त्याच्या त्याला प्रेमात पडतील, त्याला सगळ्या गोष्टी सावकाश हव्या तेवढ्या भरपूर उपलब्ध करून देतील, आणि नंतर 1-2 मूल झाला, एखाद दुसरं मूल झाल्यानंतर काहीतरी खुसपट काढायचं, भांडण काढायचं आणि मुलाला घेऊन घरी निघून जायचं. आणि मग पोटगीची, डोमेस्टिक व्हायलन्सची अशी कुठेतरी ऍक्ट त्यानुसार त्याच्यावर केस दाखल करायची आणि मग भरपूर मोठी रक्कम घेऊन पुढचं आयुष्य आपलं छान जगायचं. म्हणजे मूळ हेतू काय तर त्या मुलाला एनकॅश करून पैसे मिळवणे, मग त्याच्यावर संसार करून ज्या गोष्टी मिळणार आहेत त्यात अशा गोष्टी करून मिळणार आहेत का याचा विचार कोणी करायचा? पण नाही करत मुली. म्हणजे असं प्रमाण कमी आहे, मी सगळ्याच मुली असेल असं नाही मला आरोप करायचा, पण प्रमाण दुर्दैवाने आहे. इथे आता शहरी आणि ग्रामीण असा विभाग जर आपण विचारात घेतला, वेगळा विषय येतो खूप. तर ग्रामीण भागातल्या मुलींना चित्रपटामुळे असेल, सोशल मीडियामुळे असेल, शहराचं आकर्षण आहे खूप. त्यांना इकडे यायचं असतं आणि मुलं इथेच आहेत ऑलरेडी किंवा तिकडून येऊन पुण्यात सेटल झालेली आहेत. त्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे, त्यासाठी ते पुण्यात येत आहेत. म्हणजे ज्याला आपण आता शॉपिंग करायचं आहे, मॉलमध्ये जायचं आहे, मल्टिप्लेक्समधून मूवी बघायचं आहे, ऑनलाईन काहीतरी ऑर्डर करून घरातल्या घरात जेवायचं आहे, किंवा प्री वेडिंग वगैरे आजकाल गोष्टी आहेत त्याचं पण प्रचंड वाढले प्रमाण. जे प्री वेडिंगच्या शूटमध्ये 4 लग्न होतील एवढा खर्च प्री वेडिंगला करतात. चुकीची गोष्ट आहे. आता एखाद्या लॉनवरती मोठं लग्न लावत आहेत, इकडची 500 माणसं, तिकडची 500 माणसं, 1000 रुपयाला एक त्याची डिश किंवा थाळी मिळणार आहे, सगळ्या तऱ्हेचं जेवण आहे. पण ते जेवणासाठी लोक येतात का लग्नाचे संस्कार बघायला येतात का आशीर्वाद द्यायला येतात ते कळतच नाही लोकांना. मग वारेमाप खर्च करायचा आणि मग कर्जबाजारी होतात. ते कर्ज आईवडील बसतात फेडत.
मुलगी म्हणते मी काही एवढं म्हणलं नव्हतं खर्च करायला तुम्हाला हौस होती तुम्ही केलं. जावई म्हणतो की मी काही अपेक्षा केली नव्हती तुम्ही केलं तर केलं, आमच्याकडनं पण झालंय तुमच्याकडनं पण झालंय, आता बसा निस्तर. मग ते कर्जाचा डोंगर डोक्यावर घेऊन जगायचं म्हटलं तर परत प्रश्न आणि आला. ह्या सगळ्या गोष्टी करून सुद्धा लग्न टिकतंय मूळ विषय राहतो बाजूला. ही भीती राहतेच. आता ठिकठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी सगळ्याच महाराष्ट्रभरात सगळीकडे जिल्ह्याच्या ठिकाणी मॅरेज रजिस्ट्रेशनचे ऑफिसेस आहेत, ज्याला आपण स्पेशल मॅरेज ॲक्ट खाली लग्न करतो म्हणतो. त्याच्यामध्ये कुठलेही विधी असत नाहीत. आपण फक्त 3 साक्षीदार घेऊन जायचे, वधूवर आणि 3 साक्षीदार, आणि जाऊन सह्या करून लग्न करून परत यायचं. त्याला कुठला विधी होत नाही, काही नाही. मोजके 10 मिनिट माणसं जवळच्या कुठल्या तरी हॉटेलमध्ये जेवली आणि घरी गेली की संपला विषय. तुम्ही नातं निर्माण करण्यासाठी आला आहात का बडेजाव करायला आलेला आहात का मोठा काहीतरी आम्ही वगैरे वगैरे दाखवण्यासाठी आलेला आहात. अजून सुद्धा पत्रिका व्हॉट्सअपवर पाठवणारी लोक आहेत, नाही असं नाही, पण तरी सुद्धा 60 रुपये 80 रुपयाची 100 रुपयाची पत्रिका छापणारी लोक सुद्धा बघतो आपण. दुसऱ्या दिवशी कचऱ्यात असते ती. ह्या गोष्टी सांगायला पाहिजेत पण आत्मसात करायला कोणी तयार नाही, ऐकायलाही कोणी तयार नाही. या माध्यमातून आपण पोहोचतोय लोकांपर्यंत, किती बघतील, किती ऐकतील आणि किती आचरणात आणतील काही सांगता येत नाही. पण हा आपल्या बाजूने आपला एक प्रयत्न तर आपण करायला हवा, नाही का. तुमच्या हे जे पॉडकास्टच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचतोय त्याच्यामागचा मूळ हेतू हाच आहे की आपल्याला लोकांचा अवेअरनेस क्रिएट करता येतो का, त्यांचं कळत नकळत काही काउन्सिलिंग करता येतं का, त्यांच्या विचाराला काही चालना देता येते का, त्यांचे विचार दुसरीकडे धावत असेल तर त्याला जागेवर आणता येतं का. हेच तर आपला उद्देश आहे असं मला वाटतं तुमच्या या अनसीनचं सुद्धा. बरोबर का नाही. आता तुम्ही जसं म्हटलात की आई वडील सांगतात की होत असेल, तुला जमत असेल तर पुढं संसार सुरू ठेवणार तर तू माघारी येऊ शकते. असंच मुलींच्या बाबतीत लग्न उद्ध्वस्त, म्हणजे मुलींची लग्न आईमुळे उद्ध्वस्त होतात का, यावर तुम्ही काय सांगा. कारण मुलींचं ठरलेलं असतं की काही घरात छोटी छोटी गोष्ट जरी झाल्या तरी ते आईला सांगतेच. मग त्याच्यावर आईचा फीडबॅक काय येतोय, काय विचार येतात, कारण आई आपल्या मुलीचाच विचार करणार, पुढचं काय झालं हे विचार करणार नाही. ते सकाळ संध्याकाळ एकमेकांचे आजकाल या माध्यमातून कम्युनिकेशनच्या फॅसिलिटी असल्यामुळे व्हिडिओ कॉलपासून सुरुवात होते दिवसाची. मग तू काय घरात करते स्वयंपाक किंवा काय रेसिपी बनवते पासून सगळ्यावरती नियंत्रण आईचं तिथं बसून असतं. हे असं नाही असं कर, हे असं नाही असं कर. मग तो मुलगा म्हणतो की हे सगळं तिकडे जाऊन राहणं आईकडे, इथं कशाला मला त्रास. त्याला राग येऊ शकतो त्या गोष्टीचा. दुसरं म्हणजे तो मुलगा जर त्या मुलीचं ऐकत नसेल तर त्याला आई टिप्स देऊन पाठवते की त्याला आपलंसं कसं करायचं, त्याला आपल्या कक्षेत कसं ठेवायचं, त्याला आपल्या मुठीत कसं ठेवायचं, आणि मी कसं माझ्या पप्पांना तुझ्या पप्पांना मुठीत ठेवले तसं तू वाग, असं जर सूचना दिली तर ती मुलगी काय शिकणार आणि काय ऐकणार. दोघांमधलं जे नातं आहे ते इंटॅक्ट राहण्यासाठी काय करा हे सांगायचं राहिलं बाजूला आणि वेगळं सांगितलं जातं. म्हणजे ज्याला आपण पूर्वी हेड ऑफ द फॅमिली म्हणायचो, कुटुंब प्रमुख, तसं कुटुंब प्रमुख नावाची जी काही संज्ञा आहे, कन्सेप्ट आहे, तीच लुप्त होत चालली आहे. प्रत्येकजण स्वतंत्र आहे. आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र मिळालं की नको त्या गोष्टी होतात. आता एखादी वस्तू घरात घ्यायची मोठी, समजा होम थिएटर घ्यायचं आहे फॉर एक्झाम्पल, तर सगळ्यांनी मिळून विचार करून खरंच गरजेचं आहे का, कुठल्या कंपनीचं घेऊ, किती खर्च येणार आहे, त्याचा EMI भरायला लागणार आहे का, त्याचा आपण किती वेळा वापर करणार आहोत, या सगळ्याचा विचार एकत्रित बसून केला आणि मग ती वस्तू आणली तर त्याचा आनंद घेता येईल. पण मला वाटतं ह्या बाबतीत मी घेतलं मग तो चुकीची गोष्ट आहे. पण तसं होतं. नातं टिकवायचं असेल तर तिसऱ्या व्यक्तीची लुडबुड ही गरजेची कमी असायला पाहिजे. अजिबात असं नाही. म्हणजे काही घडला घडामोड तर निदान आपण कोणाला तरी विचारूयात सल्ला, असं तरी एक व्यक्ती जवळ असायला हरकत नाही. पण अलीकडच्या काळात आई वडिलांच्या एवढीच खरं सांगायचं तर मला असं वाटतं की त्या मुलीचे किंवा मुलाचे जे कोणी जवळचे, अतिशय जवळचे जीवसचे कंटेस्टचे मित्र किंवा मैत्रिणी असतील त्यांच्याशी त्याने ह्या डिस्कस करायला पाहिजेत गोष्टी. किंवा आपल्यापेक्षा सिनियर वयाने म्हणण्यापेक्षा अनुभवाने जी मंडळी आहेत, म्हणजे लग्न एखाद्या व्यक्तीचं 4 वर्षापूर्वी झालं, माझं आजच झालं, तर 4 वर्षाचा अनुभव त्याच्या जमेस का तिच्या जमेस जो आहे तो अनुभव जमेस धरून तिने जर काही त्या व्यक्तीने सल्ला दिला तर तो आपण विचारात घेऊ शकतो ना. कारण अनुभवाचे बोल आहेत ते लक्षात घ्यायला पाहिजे. आता माझ्या माध्यमातून मी काय करतो की ही काही जाहिरात म्हणून सांगत नाही आहे, पण वस्तुस्थिती सांगतोय की लग्न पाहावं दुरून करून म्हणतात, पण मी लग्न पाहावं दुरून नावाचा एकपात्री अभिनय असलेला एक विनोदी रंगाचा कार्यक्रम मी सादर करत असतो वेगवेगळ्या ठिकाणी. तर विनोदाचा भाग जरी असला तरी त्यातनं मला काहीतरी काउन्सिलिंगचे सेशन्स दिल्यासारखा काही मेसेज पोचवायचा असतो. तर असे बऱ्याच ठिकाणी मी करतो.
आणि मग ते ग्रुपमध्ये ऐकल्यामुळे ग्रुपमध्ये त्याचा इम्पॅक्ट झाल्यामुळे त्या लोकांची मानसिकता थोडी थोडी बदलायला त्याचा उपयोग होत असतो. आणि अशी काही उदाहरणं दिल्यानंतर पडतं लोकांना. आजकाल कोणी वाचत नाही, पेपर वाचत नाही. पेपर किंवा कादंबरी किंवा नॉवेल्स वाचण्यापेक्षा मी असं म्हणतो की आपापल्या पार्टनरचा चेहरा, आपापल्या पार्टनरचं मन हे वाचायला शिकलं पाहिजे. ते वाचता आलं तर बऱ्याच गोष्टी चांगल्या घडू शकतात. पण तिच्याकडे लक्ष नसतं लोकांचं. आपली बायको खिन्न आहे का, त्रासलेली आहे का, त्याचा चेहरा पडलेला आहे का, तो कशाने पडला असेल, हे शोधायचं काम नवऱ्याचंच आहे ना. तिचा चेहरा असाच असतो, ती कायम अशीच पडिकच असते. तिच्यात काही असं चातुर्य नाही किंवा चेहऱ्यावरती ग्लो नाही, काही नाही. ही अशीच कायम खिन्न बसलेली असते. असं तरी एकदा ग्रह करून घेतलं तर तिच्यात बदल कधी होणार? तिला काय दुखतंय, खुपतंय, तिच्या मनाविरुद्ध काय घडलंय हे विचारायचं कोणतरी प्रयत्न करायला पाहिजे. पण हे दोन्ही बाजूने व्हायला पाहिजे. आता काय होतं की नवरा खूप थकून बागून घरी, आणि ती समजा हाऊसवाईफ आहे, ती काही बाहेर कुठे कमवायला जात नाही, तर तिला दिवसभरात घडलेले जे काही प्रसंग आहेत, गॅस सिलेंडर संपला आहे, कुकरची शिट्टी वाजत नाही आहे, इलेक्ट्रिशियन येण्यावरता आलं नाही आहे, प्लंबर आलेलं नाही आहे, पोळीवाले बाई आले नाही आहे, जे काही प्रश्न दिवसभरात घडलेले आहेत ते सगळे मनात साठवलेले असतात. तो कधी एकदा दारात आला एक सगळं सरबत्ती त्याच्या पुढे सांगून मोकळे, मग त्याला घराकडे यायची ओढ कशी लागेल? तो म्हणेल काय होते, काही रोज तेच ऐकायचं करायचं. मग चला, मग मित्र एखादा भेटतो तो म्हणतो बसू. अलीकडे बसू हे प्रमाण प्रचंड वाढलंय. ओके नाही, ह्या सगळ्या गोष्टी गृहिणी पण लक्षात ठेवायला पाहिजे का नाही? तसं होत नाही. आता हा जसा मी लग्न पाहावं दुरून विषय सांगितला, तसं मी एक काही वर्षापूर्वी, एक 2-3 वर्षापूर्वी तदैव लग्नम नावाचं एक पुस्तक लिहिलं या विषयावरती आधारित. आणि पुस्तक रूपाने हा सगळा संवाद लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो. रिस्पॉन्स कसा मिळतो, काय मिळतो माहिती नाही, पण छोट्या छोट्या अगदी बारक्या 2-2, 4-4 पानाच्या त्या कथा, घडलेल्या सत्यकथा असल्यामुळे त्या पड्डीशी वाचल्या जातात. आणि विनोद बुद्धीने लिहिल्यामुळे त्याचा इम्पॅक्ट कुठेतरी होताना दिसतो. आणि म्हणून लग्न संस्था ही टिकण्यासाठी आपल्याला सगळ्यांकडून काहीतरी या ना त्या रूपाने प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे. पण ते होताना दिसत नाही, हे खेदाने व्यक्त करावं असं वाटतं. अलीकडे तर मला वाटतं एक कुठला तरी पिक्चरला त्याच्यामध्ये एक गाणं होतं की मैंने सैयद से काय मेरे सैयद से मेरा ब्रेकअप हो गया. तर ब्रेकअपची पार्टी केलेली दाखवली तिथे. मग असं ब्रेकअप करण्याची पार्टी करायची म्हटल्यानंतर म्हणजे ती चांगली गोष्ट आहे असं तुम्ही गृहीत धरताय. ब्रेकअप होणं ही कॅज्युअल गोष्ट घेत आहे. मग असेच सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या तर त्याचे परिणाम काय होणार? चुकीचे होणार. म्हणून मग कधी कधी आपल्या आसपासच्या परिसरातील लोकांचे घटस्फोट होताना दिसत असतील तर मग मुलामुळे वाटतं की जाऊ दे, लग्न करून घटस्फोट होणे तर मग नकोच लग्न करायला, जाऊ दे, मी आहे अशी बरी आहे, म्हणजे आम्हाला हवं आहे ते आनंदाने मिळतंय, काय ते जास्त सविस्तर बोलायची गरज नाही, ते मिळतंय तर मग कशाला लग्न करायला पाहिजे? मग आईवडील वैत टाकतात, एवढी गोडी झालीस, अजून तुझ्या वयाची मी होती तेव्हा मला 2 मुलं झाली होती. अरे पण ही आजची पिढी वेगळी आहे, तुमच्या काळी वेगळा वेळ होता, वेगळा काळ होता, वेगळं वातावरण होतं. ते सांगताना चुकतात पालक. कायम तुलना करत राहिलं 2 पिढ्यांमध्ये तर फक्त वाद होण्याची शक्यता असते. आता आपण पिक्चरचा विषयच निघालाय तर मी एक पिक्चर बघितलं होतं मिसेस म्हणून, हिंदी आहे. बरं. तर त्यात असं होतं की मुलगा मुलगी दोन्ही खूप शिकलेले आहेत. मुलगा डॉक्टर आहे, पण मुलाच्या घरची सिच्युएशन अशी होती की मुलीने फक्त स्वयंपाकघरातच राहायचं, दिवस रात्र स्वयंपाकच करायचा, वेगवेगळे पदार्थ करून खाऊ घालायचे. म्हणजे ती मुलगी तिचा 100% देत होती, पण समोरून तिला ते भेटत नव्हतं. त्याच्यामुळं मग ते शेवटी वेगळे झाले. आणि त्या पिक्चर नंतर असं वाटतं की बहुतेक मुलींच्या मनात भीती निर्माण झाली, म्हणजे लग्नाविषयीचीच. म्हणजे त्या पिक्चरमध्ये एक सीन सुद्धा होता की पिरियड्स आल्यानंतर आता आपण काळ बदलतोय म्हणतोय, पूर्वी ते होतं पण आता आपण तेवढं सिरियस घेत नाही त्या गोष्टींना, नॉर्मल केलंय. पण त्याच्यात तो स्वतः डॉक्टर आहे आणि तिला पिरियड्स आल्यावर तिला वेगळं बसवणं, तू नको करू मी करतो, म्हणजे हे असं. त्यामुळे मुलींना भीती वाटायला लागली लग्न करायची. त्याविषयी काय? नाही, भीती वाटण्याची कारणं वेगवेगळी असू शकतात. त्यातलं एक मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या पतीचं बाहेर असण्याचं प्रमाण वाढलं आहे का, ते वाढल्यामुळे त्याचा अफेअर आहे का, त्याचं आपण त्याला कुठे कमी पडतोय का, कमी पडलो तर काय होईल, ही सगळ्या गोष्टी असतात मनामध्ये. हा भाग आहे. दुसरा म्हणजे मुलींच्या मनामध्ये भीती जरी असली तरी अपेक्षा किंवा स्वप्न खूप वेगळी बघितलेली असतात आपल्या भावी जोडीदाराची. आणि त्या स्वप्नाचा जो राजकुमार आहे तो आपल्या आयुष्यात आल्यानंतर तसा असतोच का, तर नसतो. मग तसा मला मिळाला नसेल तर मी का करू लग्न? इथून सुरुवात. म्हणजे दिसायलाही पाहिजे देखणा, चांगल्या आर्थिक स्थितीचा पाहिजे, चांगले संस्कार पाहिजेत, चांगल्या राहणीमान त्याचं पाहिजे,
आणि पुढच्या 2 पिढ्या बसून खातील असं सगळं ऐश्वर्य पाहिजे. पूर्वी कुठं वाड्या संस्कृती होती किंवा चाळ सिस्टीम होती किंवा छोट्या खोपटात राहणारी आपण घरं बघितली आहेत. त्यांची 10 बाय 10च्या रूममध्ये सुद्धा संसार झालेले लोक होती. आता तुम्हाला 2 बेडरूम पाहिजे, 3 बेडरूम पाहिजे, हॉल पाहिजे, किचन पाहिजे, सगळ्या ॲम्युनिटीज पाहिजे, हे सगळं पाहिजे. पण हे सगळं अनुभवण्यासाठी किंवा ते घेण्यासाठी त्या मुलाला किंवा त्याच्या पालकांना काय काय करावं लागणार आहे किंवा किती कष्ट त्यांनी केले याचा विचार करायची मानसिकता मुलींमध्ये नाही. त्यामुळे थोडे ज्या अपेक्षा आहेत ना त्या जर फ्लेक्झिबल ठेवल्या किंवा सीमित ठेवल्या, कंट्रोलमध्ये ठेवल्या तर लग्न संसार टिकू शकते किंवा चांगला पती किंवा पत्नी दोघांनाही मिळू शकते. पण तसं होताना दिसत नाही. खूप अशा ब्रॉड अशा अपेक्षा करून ठेवलेल्या आहेत आणि त्या अशा सीमित करत नाहीत किंवा त्या फ्लेक्झिबल ठेवत नाहीत. मला असंच नाही असंच पाहिजे, होत नाही. पण सर काही काही वेळेस मुलींच्याच अपेक्षा असतात असं नाही, मुलांच्या पण भरपूर अपेक्षा असतात. मुलांच्या असतात ना. मुलगी अशीच पाहिजे, दिसायला अशीच पाहिजे, जास्त जाड नको, जास्त बारीक नको. बरोबर आहे. मग किती अपेक्षा दोघांनी पण लग्न करताना किती अपेक्षा ठेवाव्यात? म्हणजे हे अपेक्षा ठेवणं बरोबर आहे का चूक आहे? अपेक्षा तर नक्की कराव्यात, कारण शेवटी निरपेक्ष कुठलीच गोष्ट होऊ शकत नाही. फक्त त्याच्यामध्ये जो प्रमाण आहे अपेक्षांचं ओझं ते थोडंसं कमी करायला हवं. आता एखादी मुलगी दिसायला आज चांगली आहे, सौंदर्यवती आहे, रूपवान आहे, चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे, जोडी छान दिसते. पण ती जोडी दिसायला छान आहे, घरात चार भिंतीमध्ये मात्र एकमेकांची भांडतात, उपयोग काय? आणि सौंदर्य ही गोष्ट नाशवंत आहे, ती आज आहे उद्या नसेल. एकदा एखादी मुलगी 22 वर्षी एवढी छान दिसत असेल थोडी 40 वर्षी दिसेल का? 50 वर्षी दिसेल का? तर नाही दिसणार आहे. पण काही आपण ज्येष्ठ नागरिक बघतो मी आत्ता काळातले सुद्धा की जे आपलं लग्न टिकण्यासाठी त्यांनी केलेले आतोनात प्रयत्न आहेत. काबाड कष्ट करून त्यांनी संसार उभा केला आहे, काडी करून घर बांधलेलं आहे. आणि ते घर बांधून झाल्यानंतर घरामध्ये जेव्हा बाहेरची एक व्यक्ती येते, सून म्हणून येते, ती आल्यानंतर घराचं सगळं चित्र ती बदलते. ती सगळं चार्ज घेते घराचा एक प्रकारे. आणि यांनी कष्ट केले असतील, काय केले असतील ते विसरून जातात. आणि मग त्यांची परिणाम सगळे अलीकडे वृद्धाश्रमांची संख्या वाढत चालली आहे. मग त्रासतात घरामध्ये लोक. मुलं मुली परदेशात आहेत, आईवडील पुण्यात आहेत किंवा मोठ्या सिटीमध्ये आहेत, त्यांच्याकडे बघायला कोणी नाही, मग ते जातात वृद्धाश्रमात. एकीकडे पाळणाघर वाढत आहेत, एकीकडे वृद्धाश्रम वाढत आहेत. दोन्ही गोष्टी कमी होण्यासाठी पुढाकार कुठेतरी घ्यायला पाहिजे. पण नाही. आता मुलांच्या अपेक्षांमध्ये आत्ता सांगितल्याप्रमाणे सौंदर्य हा एक मोठा क्रायटेरिया आहे. दुसरा म्हणजे माझं मोठं लोन मी घेतलेलं आहे आणि ते लोन फेडायला मला बायको पाहिजे, कारण तिचा पगार आला तर माझं EMI जाईल. मग हा परत स्वार्थ आला. मग असे स्वार्थ साधायसाठी लग्न करायचं का? आता नाही. सहचर्यासाठी करायचं, संसारासाठी करायचं, प्रेमासाठी करायचं का स्वार्थासाठी करायचं हे आधी ठरवायला हवं ना. ते नाही ठरवत लोक. त्यासाठी मी सगळ्यांना सांगेन की ज्याला आपण प्री मॅरिटल काउन्सिलिंग म्हणतो, म्हणजे विवाहपूर्व समुपदेशन, म्हणजे विवाहयोग्य मुलगा किंवा मुलगी झाली की त्यांनी एखाद्या प्रोफेशनल काउन्सिलरकडे जाऊन आता मला लग्न करायची इच्छा झालेली आहे, तर मी काय काय पाहावं माझ्या भावी पार्टनरमध्ये हे मला समजत नाही, तुम्ही सांगा. याचा गायडन्स घेणं गरजेचं आहे. ज्याला काउन्सिलिंग जे म्हणतो ते या माध्यमात. मग त्याच्यानंतर पोस्ट मॅरिटल काउन्सिलिंग आहे. लग्न झालं आता हे फक्त मुलामुलीचंच करायला पाहिजे असं नाही. हे काउन्सिलिंग पालकांचं पण व्हायला पाहिजे, आईवडिलांचं पण व्हायला पाहिजे. काय होतं, आईवडील काय म्हणतात की मला असा जावई हवा आहे, त्यांना जावयाचे क्रायटेरिया ठरवलेत. मुलीचा नवऱ्याचे क्रायटेरिया ठरवले. नवरा असा असावा आणि जावई असा असं, 2 लग्न तर करता येत नाही. क्रायटेरिया बदलला. तीच गोष्ट वाईच वर्षा आहे. मुलाच्या बाबतीत म्हणू शकतं की मला असं अपेक्षित आहे, माझी बायको अशी असावी. आई वडिलांना वाटतं माझी सून अशी असावी. तर सून आणि बायको एकच असणार आहे, पण अपेक्षा 2 वेगवेगळ्या आहेत. मग त्यात ती कसरत ती मुलगी कशी करणार? म्हणून कुठेतरी कंट्रोल पाहिजे या गोष्टीवरती. म्हणून मला परत सांगायचं की ज्याला आपण कौटुंबिक समुपदेशन, फॅमिली काउन्सिलर म्हणा, मॅरेज काउन्सिलर म्हणा, अशी जी कन्सेप्ट आहे त्यांच्यापर्यंत लोकांनी जायला पाहिजे. स्वतःहून या गोष्टी चर्चा करायला पाहिजे. त्याच्याकडे जाणं म्हणजे आपल्याला काही नॉलेज नाही, आपण वेडे आहोत किंवा आपल्याला काही समजत नाही आहे म्हणून आपण जातोय असं फिलिंग स्वतःने आणायला पाहिजे. आणि घरातल्या लोकांनी तसं काही करायला गेले तर तिच्याकडे त्या अँगलने नाही बघायला पाहिजे. पण ते आपण चुकीचं करतोय असं एक फील आलं तर मग एवढे सगळे काउन्सिलर तयार होऊन उपयोग काय? त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही कोणी. अजूनही म्हणजे हुंडा ही प्रथा बंद झाली आहे, फक्त नावाला बंद झाली, पण अजूनही ती प्रथा चालू आहे. बरोबर. तर म्हणजे पालकांची अशी मानसिकता झाली आहे की हुंडा दिला, भरपूर पैसा दिला म्हणजे आपली मुलगी सुखात राहील. तर ही मानसिकता किती सत्याची? ती चुकीची, अर्थातच चुकीची आहे. जो मुलीच्या आईवडिलांचा आधार कुबड्यांसारखा घेऊन उभा राहायचा प्रयत्न करतो
असा मुलगा खरं नपुसकच म्हणायला पाहिजे. तो त्या लायकीचाच नाही लग्न करण्याचा, असं अगदी स्पष्ट माझं मत आहे. स्वतःच्याच कर्तृत्वावर आपण काही करू शकतो याचा अभ्यास करून जर मुलगा पुढे गेला असेल, किंवा आईवडिलांनी किंवा वाडवडिलांनी काहीतरी कमवले हा मुलगा उधळतोय, अशा स्वरूपाच्या मुलाशी मुलींनी लग्न करायला टाळलंच पाहिजे मुळात. किंवा मुलींनी असं म्हणायला पाहिजे की अशा अपेक्षा करणारा जो मुलगा असेल आणि तुम्ही एवढं त्याला देऊन माझ्याशी लग्न लावणार असाल तर मला तुम्ही एक प्रकारे विकताय, तो विकत घेतोय किंवा आपण त्याला व्यवहारच चालू आहे. तर ते अशा मुलाशी मला लग्न नाही, मी अशी राहीन पण मला अशा मुलाशी लग्न नाही करायचं, असा निग्रह मुलींनी करायला पाहिजे. आईवडील चुकतारच आहेत. आईवडील आपल्या मुलीचं भवितव्य चांगलं राहावं म्हणून वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत, पण ते करता करता आपण आपल्या मुलीचा बळी देतो आहोत आपणच, याची जाणीव त्या आईवडिलांना व्हायला पाहिजे. कधी कधी काय होतं की मुलाच्या घरचे चांगले पैसेवाले आहेत हे ते म्हणून सुद्धा आई वडील देतात की बाबा ठीक आहे आता एवढा खर्च आपल्याला होईल पण पुढे आपली मुलगी सुखात राहील. नाही, लग्नाचा खर्च किंवा जावयाच्या अपेक्षा किंवा व्याह्यांच्या अपेक्षा या पूर्ण करण्याची प्रक्रिया जी आहे ती पालकांनी विचार करून थांबवलीच पाहिजे, त्याला काही पर्याय नाही. तू सक्षम आहेस, तू त्या घरात जाऊन घरातलं काम पण करणार आहेस, ॲट द सेम टाइम त्या घरामध्ये जाऊन तुझं काही उत्पन्नाचा स्रोत आहे ते पैसे पण तू देणार आहेस, मग ते देणार आहेस तर त्यांना वेगळे पैसे द्यायची गरजच नाही. किंबहुना मी तर म्हणतो जेव्हा नवीन लग्न होतं त्या दोघांनी मिळून एकत्रितपणे दोघांचं मिळून एक अकाउंट उघडायला पाहिजे, सेव्हिंग अकाउंट, आणि त्याच्यावरती दोघांनी आपापली सॅलरी डेबिट करावी, क्रेडिट करावी, त्याच्यातनं पैसे खर्च करावेत आणि एक लाईन ऑफ ॲक्शन ठरवावी की ह्या गोष्टी आपण करणार आहोत, ह्या माझ्याकडून होणार, ह्या तुझ्याकडून होणार. म्हणजे तिला स्वातंत्र्य राहील, त्याला स्वातंत्र्य राहील आणि जबाबदारीची जाणीव दोघांना असेल तर संसार टिकतील. फक्त एकीकडनं येऊ द्या म्हटलं तर ते कधी टिकणार? हव्यास, दुसरं काही नाही. आणि मग अशा मुलांची घटस्फोट झाल्यानंतर सुद्धा दुर्दैवाने त्यांची पण रिमॅरेजेस परत चांगल्या ठिकाणी होताना दिसतात. म्हणजे हा अनुभव जमेस असताना सुद्धा परत त्याच मुलाला दुसरी एखादी कुमारिका मुलगी सांगून येते कारण त्यांचं ऐश्वर्य आहे बघून. म्हणजे आर्थिक स्थिती हा एकच क्रायटेरिया ठरून जी लग्न होतात ती अशी अडचणीत येतात, असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि काही याच्यामध्ये काय होतं की एखादी इंडस्ट्री आहे, एखादं राजकीय व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचे व्यवसाय एकमेकाला साजेसे आहेत, मग ते व्यवसाय वाढीसाठी सुद्धा अशी लग्न मुलांच्या इच्छेविरुद्ध लावून दिले जातात. कारण दोन कुटुंब एकत्र येतात, दोघांचे व्यवसाय मोठे होतील, राजकीय व्यक्ती असेल तर राजकारणामध्ये त्यांना दोघांना उत्कर्ष होऊ शकतो म्हणून एकत्र येत आहे. अशा गोष्टी टाळायला पाहिजेत का नाही? माझं वैयक्तिक मत आहे, तुमचं काय माहिती नाही मला. आणि सर सध्या लव्ह मॅरेजचं फॅट जास्त वाढलेलं आहे असं म्हणजे मोस्टली असं वाटतंय की अरेंज मॅरेजपेक्षा लव्ह मॅरेज चांगलं आहे असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं, अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? तुमच्या अनुभवावरून माझा अनुभव म्हणजे लव्ह मॅरेजेस अनेकांची लावलीत हा अनुभव आहेच आहे, पण माझं स्वतःचं 1980 साली लव्ह मॅरेजच झालेलं आहे आणि आता त्या गोष्टीला 44 वर्ष झाली, 45 वर्ष झाली तरी आमचं लग्न इंटॅक्ट आहे. सगळ्या तऱ्हेच्या अप्स अँड डाऊन्स आम्ही पण बघितलेत आणि त्यातूनही आम्ही आनंदाने जगू शकतो आहोत. हे उदाहरण अशासाठी आपण म्हणतो ना की आधी केले मग सांगितले, तसं त्याचं स्वरूप झालं. माझ्या ऑफिसमध्ये सरासरी 8 ते 10 लग्न दर महिन्याला पालकांच्या विरोधातले मी लावून देतो. मुलं मुलगी निश्चर पळून येतात आमच्याकडे आणि मग आम्ही लग्न लावतो. आता अशी कोण आहेत काय आहेत त्याचा अंदाज आम्हाला घ्यावा लागतो. त्या मुलीशी वेगळं बोलून तो मुलगा तिच्या खरोखर योग्य आहे याचा तिने अभ्यास केला आहे का असं आम्ही एक अर्धा तास एक तास तिचं काउन्सिलिंग करून चर्चा करून घेतो. उगीच कुठे ते बस स्टॉपवर भेटले, सोशल मीडियावर कॉन्टॅक्ट झाला आहे आणि प्रेमात पडून लग्न लावले, अशी लग्न नाही टिकणार. कारण ही जी लग्न होतात ती आत्ता मगाशी फिजिकल अट्रॅक्शन किंवा शारीरिक आकर्षणात जी लग्न होतात लव्ह मॅरेजमधली ती टिकत नाहीत. पण जी अशी आहेत की जे विचारपूर्वक निर्णय घेत आहेत, आपला हा पती होण्यास खरोखर पात्र आहे का किंवा मी त्याच्या लायक आहे का, तो पात्र आहे का त्यावर मी पण लायक आहे का, दोन्ही बघायला पाहिजे. ते बघून जी लग्न होतात ती मग टिकू शकतात. लव्ह मॅरेजेसमधले सुद्धा होता. आता तसं नाही झालेलं. पटदिशी लग्न ठरवून टाकतात, मोकळं होतात, एंगेजमेंट झाली, सगळं झालं. कधी कधी साखरपुडा होऊन लग्न मोडताना पण दिसतात. त्याची कारणं पण आधी लक्षात घ्यायला पाहिजेत. जवळपास लग्न इतकाच खर्च साखरपुड्याला करताना लोक दिसतात. मग तो खर्चही वाया गेला, मानसिकता वाया गेली. आपण साखरपुडा मोडलाय म्हणून सांगायचं तर कुठल्या तोंडाने सांगायचं, ते लोकांना कळलं तर काय होईल, मग परत माझं लग्न जमेल का, किती प्रश्न निर्माण होतात. फक्त आतताईपणाने किंवा घाईगर्दीने किंवा हेस्टी म्हणतात तसे डिसिजन जर घेतले तर ते अंगाशी येण्याची शक्यता 101% आहे. ते टाळायला पाहिजे. मुलांनी किंवा मुलींनी लग्न करताना, लग्न ठरवताना तो मुलगा आपल्या पात्रतेचा आहे का,
किंवा लायक आहे का, योग्य आहे का, याची पडताळणी करण्यासाठी काहीतरी मनातल्या मनात एक स्वतःचं असं एक क्वेश्चन तयार करायला पाहिजे. आणि त्या क्वेश्चननुसार जर त्याला प्रश्न विचारले आणि त्याच्यात त्याची उत्तरं येस येस आली, टिक मार्क करत गेली, ती 10पैकी 7 योग्य वाटतात, चला पुढे जाऊ. 10पैकी 2 असतात तर मग डिस्कार्ड करायला पाहिजे. हे क्रायटेरिया ठरवता आले पाहिजे. आणि हे क्रायटेरिया मनाने ठरवता येत नाही. यासाठी परत आता सांगितल्याप्रमाणे एखाद्या प्रॉपर काउन्सिलरची मदत घेणं गरजेचं आहे, की मला विवाह योग्य व्यक्ती मला जी निवडायची आहे तिच्यामध्ये काय काय मी पाहायला हवं हे मला समजत नाही आहे, ते तुम्ही सांगाल का. तसंच मुलींनी आणि मुलांनी दोघांनी करायला पाहिजे. आणि ॲट द सेम टाईम पालकांनी विचार करायला पाहिजे की आपला भावी जावई किंवा भावी जो कोणी व्यक्ती आपल्या आयुष्यात येणार आहे, सून येणार आहे, ती कशी असायला हवी याचा क्रायटेरिया दोघांनी म्हणून ठरवायला पाहिजे. त्याला आपण मॅरेज बायोडाटा म्हणतो, तसं करतच नाहीत लोक. बायोडाटा म्हणजे आपण एखाद्या कंपनीला इंटरव्ह्यू देण्यासाठी CV पाठवतो, तसं करून चालत नाही ना. तुमच्या हॉबीज काय आहेत, लायकिंग्स काय आहेत, आवडनिवड काय आहे, तुमचं अपब्रिंगिंग कसं झालं आहे, तुम्ही सणवार समारंभ कोणत्या साजरे करता, ते कसे साजरे करता, तुमच्या लाईफस्टाईलमध्ये काय गोष्टी येतात, तुमचं डाएट काय आहे, तुम्ही शाकाहारी आहात का मांसाहारी आहात का मिश्राहारी आहात, बरोबर आहे. तुम्ही असे सुद्धा मी बघितलेत की एखाद्या विशिष्ट देवताचा पूजन करणारा मुलगा असेल आणि ती मुलगी म्हणते की ह्या देवाला मी मानत नाही, मी हेच मानणार, तिथून सुद्धा प्रॉब्लेम येतात. आणि लग्न टिकवण्यासाठी लागणारे जे प्रयत्न आहेत ते एकत्रित सगळ्यांनी करायला हवेत, असं होताना दिसत नाही. मग टिकलं तर टिकलं, नाही तर जाऊ दे, सोडून द्या. मग वाढतंय प्रमाण घटत, तसं नाही व्हायला पाहिजे. दुसरा एक आत्ता ओघागाने मला सांगावंसं वाटतं की काही ठराविक अशी प्रोफेशन आहेत की जी प्रोफेशन मुलींना नकोशी वाटतं. उदाहरणार्थ आर्मी, एअरफोर्स, नेव्हीमधला माणूस नको असतो. तो दिसायला रुबाबदार असतो, पगार चांगला असतो, पण तो बॉर्डरवर गेला किंवा कुठे गेला आणि तो 6 महिने येत नाही, मग मी काय करायचं, तसं नको. दुसरा म्हणजे शेतकरी नकोच असतो. त्याच्यावर पिक्चर पण येऊन गेले, भरपूर आले. ते पिक्चर येतात, लोक बघतात, हळहळतात, पण पुढे काय होतं, परत तिथेच असतं. दुसरा एक विषय असा आहे की पौरोहित्य करणारे म्हणजे सगळ्या तऱ्हेचे विधी करणारे जे गुरु किंवा ब्राह्मण लोक असतात, त्यांचा व्यवसायात आर्थिकदृष्ट्या संपन्न असतो, चांगला असतो, पण ते धोतर नेसणारे असतात किंवा टी-शर्ट आणि जीन्स पॅन्ट घालून फिरू शकत नाही. किंवा घरी आल्यानंतर त्याला आढळलेल्या ज्या गोष्टी येतात, तांदूळ वेगळे करा, सुपारी वेगळ्या करा, अशा तिथे नको असतात लोकांना. तो कदाचित 1 लाख 1.5 लाख महिन्याला मिळवणारा माणूस असू शकतो, पण त्याचा प्रोफेशन नको असतो, तो वेगळा हवा आहे. तिथे पण प्रॉब्लेम येतात. सगळ्यांना फक्त काय असतं की चांगलं मोठं पॅकेज पाहिजे आणि IT इंडस्ट्रीमधला मुलगा पाहिजे, इंजिनियर पाहिजे, CA पाहिजे, डॉक्टर पाहिजे. मुलगी 10वी पास आहे, तिला CA पाहिजे, कसं मिळणार आहे. अपेक्षा चुकीच्या आहेत ना. म्हणजे चुकीच्या अपेक्षा केल्यावर चुकीच्याच गोष्टी समोर येणार आहेत तुमच्या. म्हणून मागापासून सांगते की अपेक्षाचं जे काही फ्रेम आहे तो एक फिक्स करायला पाहिजे आणि त्याच्या बसणाराच व्यक्ती शोधायला पाहिजे. आता काही देशामध्ये जातीचा विषय, आंतरजातीय विवाह करावा का न करावा, विषय मोठा आहे, गंभीर घेण्यासारखा विषय. आंतरधर्मीय पण विवाह होताना दिसतो, पण ते टिकतात का नाही टिकत, त्यासाठी परत चर्चा मोठी घडण्यासारखा विषय आहे. होतात आंतरजातीय विवाह सुद्धा, पण ते काही पालक पुढाकार घेऊन असे विवाह सहसा होत नाहीत. मुलं मुली ठरवतात, त्याची जातपात मला माहिती नाही, मला तो आवडतो, बस संपला विषय, एवढंच असतो. पण पालक म्हणजे आमच्याकडे 10 पिढ्यात कोणी असं लग्न केलं नाही की झाली सुरुवात, तिथे ठिणगी पडली की झालं भांडण सुरू, मग मुलगी येते पळून आमच्याकडे. मग नंतर समजूत घालून 8 दिवसांनी 15 दिवसांनी त्यांचं छान रिसेप्शन लावायला आईवडील तयार होतात, पण ते पहिले 8 दिवस त्यांनी त्रासदायक होतात ना. मग ते सैराटसारखे चित्रपट येतात नंतर समोर. मग ते असे पिक्चर घडले किंवा अशा गोष्टी घडल्या तर मग परिणाम वाईट होतो. पण पूर्वीच्या काळामधल्या महिला किंवा आपल्या पिक्चरमध्ये दाखवलेल्या हिरोईन्स आहेत त्या सोशिक दाखवल्या, सहनशक्ती त्यांची एक्स्ट्रीम दाखवली, तशी आजकालच्या मुलीची कुठे राहिली. जरा मनाविरुद्ध काही घडायचा अवकाश भांडणारच, कालवा होतोच. तर आपण जसं लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेजवर बोलतोय, तर लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज ह्यामध्ये डिवोर्सचं प्रमाण कशामध्ये जास्त आहे? दुर्दैवाने धाडसी वाटेल तुम्हाला, पण अरेंज मॅरेजमध्ये प्रमाण थोडं जास्त आहे. त्याचं कारण की आईवडिलांचा हस्तक्षेप, आईवडिलांचं मॉनिटरिंग, मुलाला किंवा मुलीला दिलं जाणारं स्वातंत्र्य ते किती असावं, कसं असावं. आणि आम्ही लग्न लावून दिलं आहे त्यामुळे तुला टिकवावं लागणार आहे, तुझं तू लावलं तर तुझं निस्तर. लव्ह मॅरेज केलं तर तू मुलगा निवडलायस किंवा तू आपला पार्टनर निवडलायस, तू तुझं पहा. इथं म्हणजे आम्ही निवडले तर आता आमच्या पद्धतीनेच व्हायला पाहिजे. म्हणजे एखादी गोष्ट इम्पोज केल्यासारखी, जाणीवपूर्वक त्यांच्यावरची लादल्यासारखी झाली
तर प्रश्न निर्माण होतातच. हो. परत त्याच्यातला अजूनही गमतीचा भाग असा आहे की आमचं तर वय जास्त झालेलं आहे, आता आम्हाला एखाद्या नातवंडाचं तोंड बघायला पाहिजे, असं त्यांच्या आईवडिलांची अपेक्षा आहे. पण त्या ज्यांचं लग्न झाले त्यांना मूल लगेच नको असेल तर तुम्ही त्यांच्याकडे लादता कशासाठी? मग तिला 3 वर्ष मूलबाळ झालं नाही की ती ती त्या हिशोबाने योग्य नाही आहे, किंवा ती टाळतीये, किंवा ती कदाचित शारीरिकदृष्ट्या सक्षम नसेल म्हणून तिच्यावर शिक्कामोर्तब करायला पण तयार होतात. अजूनही मुलींचे गर्भावस्थामध्ये मुलींची हत्या होण्याचं प्रमाण अजून सुद्धा आहे की आम्हाला मुलगाच हवा आहे, वंशाचा दिवाच हवा आहे. तो वंशाचा दिवा बाहेर जाऊन किती दिवे लावतो कोणाला माहिती नाही का? कुठलंही लग्न जरी असलं, लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज असो, ते टिकवण्यासाठी ते प्रयत्न करायचे, ते त्या दोघा पार्टनरनी करायचेच आणि त्यांच्या सभोवताली राहणारे जी कुटुंबातली इतर सदस्य आहेत त्यांचा सहभाग त्यामध्ये असेल तर लग्न कुठलंही असो तरी टिकू शकतो. पण सर आपण म्हणतोय काळानुसार सगळं बदलतंय, पण मला असं म्हणजे माझ्या मित्रमैत्रिणींमध्ये असं दिसतं की अजून सुद्धा मुलींना विचारात घेतलं जात नाही. आता तुम्ही जसं म्हटलात की पालक म्हणतात की आम्ही सांगतोय तसं लग्न कर, जर लव्ह मॅरेज केलं तर तुझं तू बघ. तसं मी माझ्या एका मैत्रिणीला विचारलं की तुम्ही लग्न करताना तुम्हाला विचारलं नाही का की तुला करायचंय नाही करायचं, ह्याच्यासोबतच करायचंय? त्यावेळेस ती मला म्हटली की आमच्यात असं काही विचारत नाही, डायरेक्ट लग्न करतात. मग ते किती चुकीचं आहे? पालकांनी त्याच्यावर काय करायला पाहिजे? नक्की थोडासा त्याला फ्रीडम त्या हिशोबाने द्यायलाच पाहिजे ना. नक्कीच आपण कारण मग ते एक दुकानात जाऊन विचार एखादी सुरू राहतं की बाबा ठीक आहे आता घरच्यांनी सांगितले, त्यामुळे लग्न झाल्यानंतर ना जसं ते सांगतात परत ते ऐकून मागायचं. साऱ्या दुकानात जाऊन एखादी साडी घ्यायची म्हटली तरी आपण 50 साड्या बघतो. हो, लग्न करताना तुम्ही नको का विचार करायला? आणि त्यासाठी काय होतं म्हणजे पालकांनी जर लग्न ठरवलं तरी त्यांची प्राथमिक पसंती झाल्यानंतर त्या दोघांना एक 4 महिने 6 महिने वेळ द्यायला पाहिजे. तुम्ही एकमेकाला अनालाइज करा, एकमेकांचे स्वभाव वैशिष्ट्य बघा, तुमच्या आवडीनिवडी बघा, आपण एकमेकाला कम्फर्टेबल आहोत का नाही बघा आणि मग निर्णय घ्या. असं केलं तर मला वाटतं हे पालकांनी करणं जास्त गरजेचं. हा, तेवढं फ्रीडम मुलांना द्यायला पाहिजे. पण त्यात परत काय होतं दुर्दैवाने काही मुलं मी अशी बघितली आहेत की जी एखाद्या संस्थेत नाव नोंदवतील, स्थळ बघायला सुरुवात करतील, रोज संध्याकाळी एका मुलीला डेटला गेल्यासारखं कॉफी शॉपमध्ये जाऊन बसणार, 2 तास गप्पा मारणार आणि घरी जाणार. मुलगी कोणीच पसंत करायची नाही. रोज छंद असल्यासारखं रोज वेगळ्या मुलींना फिरवत बसायचं. असं होणं पण चुकीचं आहे. ते फ्रीडम देताना आईवडिलांना ही पण भीती असते. लगेच आजकाल फोटो काढला सोशल मीडियावर टाकला की झाले प्रश्न निर्माण. अरे मग तशी लग्न ठरलं का काय? मग ही मुलगी काल तर त्याच्यावर दिसली होती, आज याच्यावर दिसते, म्हणजे त्या मुलीचं कॅरेक्टर आकारणच खराब. तसं नसून सुद्धा त्याला कारण परत आपणच. अशी मी आता हे पण बोल्ड स्टेटमेंट वाटेल तुम्हाला, घटस्फोटाचं प्रमाण वाढलं ही वस्तुस्थिती आहे. पण न झालेले अनेक घटस्फोट आहेत, न झालेले. म्हणजे मनाने मुलं एकमेकांशी जोडलेली नाहीच आहेत, केवळ समाज काय म्हणेल म्हणून घरात राहत आहेत. असे कितीतरी घटस्फोट असतील जे आले नाहीत पुढे, त्यांनी अजून घटस्फोटाचा विचारही केलेला नाही. का तर त्यांना लग्न टिकवायचं घरातल्यांच्या दबावामुळे. अशी लग्न टिकून उपयोग काय? मुळात अशी व्हायलाच नाही पाहिजेत. आणि झाली तर टिकण्यासाठी हे त्याला उपाय नाही आहेत. तिथेच परत काउन्सिलिंग आलंच. परत मी तिथे अशासाठी येतोय की ती गोष्ट शिकण्याची आहे, आजमावण्याची आहे, अनुभवण्याची आहे. त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. सध्याच्या जनरेशनला रिलेशनशिप पाहिजे, पण लग्न म्हटलं की पळ काढतात. यावर काय? आता आपण बोललो ते म्हणजे डिवोर्स हा विषय डोळ्यासमोर आहे. दुसरं म्हणजे रिलेशनशिप हा विषय असा आहे की तो कागदोपत्री कुठे नसतो. तुम्ही एकत्र येताय, एकत्र राहताय, पती पत्नी सारखे सगळेच व्यवहार एकमेकांशी करताय, मित्रमैत्रिणीसारखे राहताय, जबाबदाऱ्या कुठल्या एकमेकांच्या घेत नाही आहात. आणि तुम्हाला वाटलं नाही काही कालावधीनंतर तर तुम्ही ब्रेकअप करताय. तसं लग्नासारखं होत नाही. लग्न एकदाच होणार आहे, फार फार तर दुसऱ्यांदा होईल. रिलेशनशिपमध्ये येण्याची प्रक्रिया ती किती एन नंबर ऑफ टाइम्स होऊ शकते. आणि ते स्वीकारणारी मानसिकता तयार झाली तर मग हे सगळं लग्न संस्था धोक्यातच येणार आहे. त्याच्या विरोधात असायला पाहिजे खरं सांगायचं तर. पण मुलींच्या मनातल्या ज्या काही फिअर फॅक्टर आहेत, भीती आहेत, त्या घालवण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे जेणेकरून हा प्रश्न येणार नाही. तर लग्न करताना जशी पत्रिका बघितली जाते, गरजेचीच आहे लग्न करताना पत्रिका बघणं प्रत्येकासाठी, तसं पालकांनी आणि मुलांनी लग्न करताना कुठली खबरदारी घ्यायला पाहिजे? एक आत्ता म्हणल्याप्रमाणे त्या मुलाचं किंवा मुलीचं कॅरेक्टर व्हेरिफिकेशन, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांचे लायकिंग्स, त्यांची आर्थिक स्थिती, तिला व्यसन देणं काही आहे का, तिला किंवा त्याला काही वेगळा कुठला आजार आहे का, तो मानसिकरित्या संतुलित आहे का, तो किंवा ती दोघंही, याचा सगळ्याचा अभ्यास आधी करायला पाहिजे आहे.
पत्रिकाच्या विरोधात बोलत नाही. भविष्य पाहणारी मंडळी बरीच असतील, भविष्य पाहूनच लग्न करणारे असतील. पत्रिकेतले गुण जमतात त्यापेक्षा त्यांचे लोकांचे गुण जमतात का स्वभावाचे, ते महत्त्वाचे आहेत. बरोबर आहे. आपण आकाशगंगा नावाचा एक प्रकार ऐकला असेल तुम्ही. आकाशगंगा म्हणजे वेगळे ग्रह तारे सोडतात तशा अर्थाने. आता अशा अनेक आकाशगंगा आहेत असं मी वाचलंय किंवा ऐकलंय. मग त्यातले कोणते ग्रह, कुठल्या ग्रहातला मंगळ तुमच्याकडे आला आणि कुठला नाही आलेला, कुठेतरी नारायण नागबळी करा किंवा हे उपाय करा, ते उपाय करा, दर मंगळवारी सारसबागेत जाऊन प्रदक्षिणा व्हायला मग लग्न जमेल, असले कुठे भ्रामक कल्पना आहे. अशी कुठे लग्न जमतात का? त्यामुळे पत्रिका पाहण्यापेक्षा चांगला मुलगा पाहून पत्रिका लवकर छापली पाहिजे का नाही. आणि ती छापलेली सुद्धा मोजक्याच प्रती काढाव्यात देवाला ठेवण्यापुरत्या आणि बाकी व्हॉट्सअपला पाठवाव्यात किंवा फोनवर निमंत्रण द्यावं. त्यामुळे ह्या विषयाशी मी सहमत अजिबात नाही आहे की पत्रिका पाहूनच लग्न करायला पाहिजे. पत्रिका पाहून केलेलं लग्न त्याचा घटस्फोट झाला नाही अशी तुम्हाला खात्री देता येते का? 9:43 मुहूर्त काढायला, मुहूर्तावर लग्न झालं म्हणून लग्न टिकेल याची गॅरंटी देता येते का? नाही. गॅरंटी कुठल्या गोष्टी देता येऊ शकते? दोघांचा स्वभाव, दोघांचा एकमेकांशी असलेला अंडरस्टँडिंग, त्याच्यावर लग्न टिकणार आहे. ग्रह किंवा पत्रिका पाहून नाही टिकणार आहे. तुम्ही विचार करा, काही पालक असे आहेत की ज्यांची जन्मतारीखच त्यांना माहिती नाही आहे, जन्मवेळ पण माहिती नाही आहे. त्यांची लग्न झाली, जमली, टिकली, संसार झाले, कुठे पत्रिका बघितली? आता काही विशिष्ट धर्मामध्ये पत्रिका हा विषय आहे, काही धर्मामध्ये पत्रिका हा विषयच नाही आहे. आज सुद्धा लग्न झाल्यावर भरपूर अपेक्षा ह्या मुलींकडूनच असतात. मुलांना त्या प्रमाणात फ्रीडम आहे, तर त्याबद्दल काय सांगा? अपेक्षा मुलीकडनंच असतात असं नाही म्हणता येणार, मुलाकडनं पण असतात. मुलाला मुलीकडनं अपेक्षा असतात हे जरी खरं असलं तरी स्त्रीला किंवा त्या महिलेला सुद्धा आपला नवऱ्याने काय काय करावं, काय काय करू नये, तो काय काय करणार आहे, काय काय न करणार आहे, हे आधी जाणून घेतलं असतं तर काही प्रश्न निर्माण व्हायचं कारण नाही आहे. आणि फ्रीडम फक्त मुलांना मिळालं आहे किंवा मुलांना असतं असं जे ग्रह केलं तो चुकीचं आहे. मुलीसुद्धा पुढारलेल्या आहेत, मुली पण भरपूर फ्रीडम अनुभवणारे आहेत. त्यांना हवं ते ड्रेसेस घालत आहेत. पूर्वी साडी नेसायच्या, आधी नऊवारी नेसायच्या, मग परकर पोल घालत होत्या, नंतर पंजाबी ड्रेस होतात, आता जीन्स आहेत, जीन्सच्या नंतर मिडी आलेत, मिनी आलेत, ते काय स्पॅगेटी बिगेटी काय म्हणतात ते मला नाव माहिती नाही त्यातली, पण इथपर्यंत आलेलं आहे. मग हे फ्रीडम नाही तर काय? मग ते फ्रीडम किती असावं आणि किती द्यावं याचा विचार नवऱ्याने करायला हवा का नको? त्याने तो केला की मग तो ऑर्थोडॉक्स झाला असं नाही ना. बरोबर आहे. स्पामध्ये, ब्युटी पार्लरमध्ये वेगवेगळ्या कारणाने जाणाऱ्या महिला महिन्याला 5,000-10,000 रुपये खर्च करणाऱ्या मी जवळून बघितल्या. तेवढी गरज असते का? आपलं मनाचं सौंदर्य समोरच्या माणसाला पटवता आलं तर बाकीच्या बाहेरच्या सौंदर्याची गरजच नाही. पण ते पटायला पाहिजे मुलींना आतून, नाही पटत. पूर्वी तुम्ही आता तुमची 1980 पासून तुम्ही लग्न जुळवताय, 18,000पेक्षा जास्त लग्न जुळवलेत, तर तेव्हा लग्न जुळवताना आणि आत्ता लग्न जुळवताना काय फरक वाटतं? त्यावेळेला मुलांना किंवा मुलींना फारसा चॉईस किंवा व्हॉइस नव्हता. ते सोपं होतं का हे सोपं आहे? त्यावेळी परिस्थिती वेगळी होती अर्थातच. मुळात अशा स्वरूपात संस्थेकडे जाऊन नाव नोंदवून लग्न जमायची आम्हाला गरजच काय असा एक अप्रोच होता. कारण नात्यात लग्न जमत होते, ओळखीतनं जमत होते. आता एखादा मुलगा किंवा मुलगी सजेस्ट करायला लोक घाबरतात की चांगलं झालं तर आपलं कोणी कौतुक करणार नाही, पण वाईट झालं तर यांच्यामुळे झालं म्हणणार. त्यामुळे माणूस पुढाकार घेऊन लग्न जमवायच्या भानगडी पडतच नाही. मग त्यांना अशा संस्था किंवा अशा वेबसाईट किंवा अशा साईटची गरज भासते. तिथपर्यंत लोक येतात. मेळावे होतात, वधूवर मेळावे. वधूवर मेळाव्यामध्ये सुद्धा येतात पालक, पण मुली येण्याचं प्रमाण कमी. मुलींना पुढे माहिती सांगा म्हटलं तर त्या नाही म्हणतात. मुळात मला येतच नाही म्हणतात. आई वडील जाऊन आता मुलगा आलाय, मुलाचे पालक आलेत, मुलगी आलीच नाही तर पसंती व्हायची कशी? त्यामुळे मेळाव्यात सुद्धा सहभाग व्हायला पाहिजे, तो होत नाही. फक्त चांगली गोष्ट अशी आहे की आंतरजातीय विवाहाचं प्रमाण वाढतं आहे. स्वतःच्या जातीतलाच मुलगा किंवा मुलगी बघितली म्हणजे संसार यशस्वी होतो असं नाही, हे आता समजायला लागलेलं आहे. आपला सहभाग त्या लग्नामध्ये किंवा त्या कुटुंबामध्ये किती ठेवायचा याच्या मर्यादा पालकांना काही प्रमाणात कळायला लागलेल्या आहेत. आणि स्वातंत्र्य दिल्यामुळे ते लग्न टिकण्याच्या दृष्टिकोनातून मुलामुलींना जे काही संधी दिली जाते आहे त्याचा उपयोग त्या मुलामुलींनी चांगला केला तर संसार चांगले टिकू शकतात आणि जुळवले जाऊ शकतात. फक्त जुळवताना आत्ता मगाशी आपण बऱ्याच बोललो या विषयावर, काय काय क्रायटेरिया ठरवायचे ते क्रायटेरिया बदलत जाणार आहेत.
त्याचा विचार करायला पाहिजे नक्कीच. प्रत्येक घरातला एक मुलगा परदेशातच असला पाहिजे का, फॉरेनमध्येच कामाला जायला पाहिजे का, तर नाही. इथे सुद्धा ऑपॉर्च्युनिटी आहेत. आणि किती पैसे मिळत त्यापेक्षा ते मिळाल्यानंतर त्याचा आनंद आपण कसा आणि किती घेऊ शकतो याला महत्त्व जास्त आहे. आपण ह्या सगळ्या विषयावर बोललो, पण तुम्ही विवाहाबरोबर पुनर्विवाह सुद्धा लावता. हो हो हो. त्याविषयी काय सांगाल? कारण पहिल्या लग्नात ज्या गोष्टी घडल्या त्याची एक भीती मनात असते, मग ती मुलीच्या असू दे नाही तर मुलांच्या. हो हो. मग ते कसं तुम्ही हँडल? रिमॅरेज करताना एक गोष्ट भीती असते, पण त्यापेक्षा मनात एक अशी धारणा निर्माण झाली असते, समजा त्यांचे डिवोर्स झालेले आहेत दोघांचेही, तर दोघांना कळलेलं असतं की आपल्या डिवोर्सची कारणं काय काय आहेत. आपण आपल्या पत्नीला किंवा आपल्या पतीला आपण का डिवोर्स दिला हे माहिती असते. त्यामुळे ह्या गोष्टी आता इथून पुढच्या आयुष्यात टाळायला पाहिजेत हे समज ऑलरेडी आलेले असते. आणि आता आपल्याला ही सेकंड इनिंग आपली सुरू झाली जी आहे ती आपल्याला टिकवायची असेल तर आपल्या दोघांनी पुढाकार घेऊन ह्या गोष्टी करायला हव्यात किंवा काही टाळायला हव्यात याची चर्चा आपापसात होते. आणि घटस्फोट होणार कसा नाही याची काळजी दोन्हीकडनं घेतली जाऊ शकते. त्यामुळे रिमॅरेजेस बऱ्यापैकी यशस्वी होताना दिसतात. तुलनेने पहिल्या लग्नापेक्षा रिमॅरेजेस यशस्वी होतात असं मला म्हणायचं नाही, पण अनुभव वाईट आले असल्यामुळे अनुभवात आलेलं शहाणपण असतं. जे काही ठेचा खाल्लेले असतात, स्पीड ब्रेकरमध्ये आलेले असतात, खड्डे आलेले असतात, खाचखळगे आलेले असतात, ते आता कळलेले असतात. एखाद्या रस्त्यावरनं जाताना आपल्याला अमुक ठिकाणी स्पीड ब्रेकर हे माहिती झाले की आपण गाडीचं स्पीड आपोआप कमी करतो. तसं इथे होतं आपोआप. आणि मग संसार टिकण्याचं प्रमाण नक्कीच वाढू शकतं. त्यामुळे रिमॅरेज झाल्यानंतर घटस्फोट झाले असं प्रमाण खूप कमी आहे. आता दुसरा घटस्फोटाव्यतिरिक्त रिमॅरेज होण्याचं दुसरं एक कारण आहे की पहिल्या पती किंवा पत्नीचं निधन झालंय. आता निधन झालंय म्हटल्यानंतर जेव्हा लग्न आपण करतो तेव्हा आपल्या पहिल्या पतीची किंवा पत्नीची तुलना आपल्या नवीन झालेल्या जोडीदाराशी करायला सुरुवात केली तर परत त्रास होणार आहे की माझ्या पहिल्या बायकोवर खूप प्रेम होतं असं तुम्ही सारखं त्या बाईला म्हटलं तर ती बाई म्हणेल मग काय केलं कशाला लग्न, तिचाच फोटो घेऊन बस घरात. चुकीचं आहे. पण एखादी मुलगी अशी पण असते की तुमची पहिली पत्नी चांगली होती, तिचं वर्ष श्राद्ध करायचं आहे, तिचा दिवस साजरा करायचा आहे, घरात फोटोला पूजा करायची, ती सायम ती तुमचं पहिलं प्रेम आहे त्याचा आदर मी पण करते, अशी भूमिका मुलींमध्ये यायला हवी, मुलांमध्ये यायला हवी. तसं नाही होत. सरांना ह्या क्षेत्राचा भरपूर अनुभव आहे, तुम्ही भरपूर लग्न लावले, तुम्हाला अंदाज तर आला, काय तुम्हाला सगळी माहितीच झाली असेल की लग्न कशा पद्धतीने टिकवली पाहिजेत, लग्न करताना कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. यावर सरांनी एक पुस्तक सुद्धा लिहिलेलं आहे, तदैव लग्नम नावाचं एक पुस्तक आहे. याविषयी काय सांगाल सर? हे तदैव लग्नम नावाचं जे पुस्तक आहे हे लिहिण्यामागचं कारण हेच होतं की माझे जे काही अनुभव आहेत ते मी व्यक्त करतोय, सांगतोय, शेअर करतोय, पण ते ऐकले किंवा बघितले तिथपर्यंत मराठीत न राहता पुस्तक रूपाने जर प्रसिद्ध केले तर खूप लोकांपर्यंत ते पोहोचेल, कायमस्वरूपी राहतील. आणि हे पुस्तक हस्तांतरित केलं जातं, आज माझ्याकडनं वाचून दुसऱ्याला दिलं जातं. तसं ते दिल्यामुळे त्यातले जे काही अनुभव आहेत ते लग्न जमवतानाचे आहेत, लग्न लावतानाचे आहेत, घटस्फोटाची प्रक्रिया चालू असतानाचे आहेत. आणि ते अनुभव लोकांनी वाचल्यानंतर त्यांच्या मानसिकतेमध्ये नक्की बदल होऊ शकतो, म्हणून त्याचं आवर्जून लेखन केलेलं आहे. आणि त्याला 1-2 पुरस्कार देखील पुस्तकाला मिळाले, ते मला सांगायला नक्कीच आनंद वाटतो. ह्या तदैव लग्नम पुस्तकाच्या माध्यमातून जसं मी माझे जे काही अनुभव आहेत ते लोकांपर्यंत पोचवले, तसा एक अतिशय वेगळा विषय घेऊन नाती जपूया या नावाने एक यूट्यूब चॅनल अलीकडे सुरू केलेला आहे. आणि त्याच्या नावामध्येच उल्लेख आहे तो नाती जपूया, तर सेव्ह रिलेशनशिप किंवा नर्चर रिलेशनशिप असं त्याचं स्वरूप असल्यामुळे आपल्या जे कोणी हा पॉडकास्ट बघत असेल त्यांना मी आवर्जून सांगेन की तुम्ही त्या नाती जपूया चॅनलवरती सुद्धा काही अशी माहिती तुम्हाला जी आत्ता तुम्हाला ऐकायला मिळाली नसेल ती मिळू शकते. त्याला जरूर तुम्ही व्ह्यू करा किंवा सबस्क्राईब करा. हा विषय नंतरचा आहे, पण आधी बघायला पाहिजे, शिकलं पाहिजे, मग पुढची गोष्ट असू शकते. तर तुम्ही तुमच्या वेळात वेळ काढून खूप छान पद्धतीने माहिती दिली, सगळ्यांना मार्गदर्शन केलं, आणि तुम्ही इथं अनसीन मराठीच्या चॅनलला भेट दिली त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. थँक्यू.